साधारण 83-84 पासून काम करत होतो. तेव्हापासूनची त्याची ओळख होती. उजेडी माझ्याबद्दल सगळ्यात मोठ्या आपल्या वर्षभरात त्यांची त्या दिवशी भेटलो दोन्ही कायच काय करणार दोघांनीही जवळजवळ 25 वर्षाच्या वर सगळ्यावरती या ठिकाणी काढल्या आपल्यापर्यंत सुरू करता येईल सुहास पुजारींनी तरी मराठी डिपार्टमेंटमध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मासिक गेल्या अनेक वर्षामध्ये त्या ठिकाणी जे पारितोषिक मिळून द्यायचे काम त्याच्यात त्यांचा भाग मोठा आहे असं मी मानतो. आणि अतिशय छान स्वभावाचे आपलं काम बघा आपण बघा अशा पद्धतीची पुस्तके याच काही बोलत नाही त्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या श्रीमंतीचा काळ बोलला नाही आणि पुजारींना सुख समृद्धीची जावं त्यांचे काही एम्स असतील ते पुढच्या काळामध्ये त्यांनी पूर्ण करावे. काही गोष्टीच्या अपेक्षा खूप होत्या परंतु काही कारणाने झाल्या नाही. मला वाटतं थोडा तो बदल पुढच्या काळात निवृत्तीनंतर तरी दिसत होईल अशा पद्धतीची एक अपेक्षा करून मला या ठिकाणी माझ्याकडे न पडणार या ठिकाणी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आता यानंतर थोडंसं रिलॅक्स सर आणि राजेंद्र भरते यांचे मनोगत व्यक्त होतील. आम्ही सुरुवातीला सुहास पुजारी सरांचे विद्यार्थी श्री राजेंद्र भोसले सरांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात मनोगत पेश करावं. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर आदरणीय आज डॉक्टर सुहास पुजारी सर आपल्या कॉलेजमधून सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर मी त्यांचा विद्यार्थी आहे. वास्तविक पाहता शिक्षक हा विद्यार्थ्यापेक्षा वयाने मोठा असतो परंतु इथं उलट आहे की त्यांचा PhDचा विद्यार्थी 1 वर्ष त्यांच्यापेक्षा मोठा आहे. आणि जरी मी वयाने मोठा असलो तरी ज्ञानाने पुजारी सर माझ्यापेक्षा कितीतरी मोठे आहेत. तर त्यांच्याकडे PhD करणे हा सुद्धा योग आमच्यासाठी फार भाग्याचा योग आहे असं वाटतं. कारण त्यांचं लौकिकच एवढं आहे की त्यांचा विद्यार्थी म्हटल्यानंतर आमचा RSC मध्ये कोणी फार कागदपत्र पाहत नाही आणि प्रबंध सुद्धा जास्त कोणी पाहत नाही. पुजारी सरांचा विद्यार्थी म्हणलं तेवढा आम्हाला खूपच फायदा आहे. एक त्यांचा स्वभाव असा आहे की काटेकोरपणे एखादं काम करून घेणे आपल्या विद्यार्थ्याकडून आणि चांगल्या प्रकारे कुठलेही कामे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे असा त्यांचा हट्टाच असतो. खरं तर त्यांची माझी ओळख साधारणतः 2000 साली म्हणजे 25-26 वर्षापूर्वी झाली. त्यावेळी ते संचारमध्ये इंद्रधनुष्य पाहत होते. त्यावेळेला माझी पांगमळगडा एक कथा त्यांनी सिलेक्ट केली होती, त्यांनी छापली होती आणि त्यावेळेला ते संचारी घरोघरी पोहोचणारे एकमेव दैनिक होतं. बाकीचे दैनिकानंतर हळूहळू निर्माण झाली आणि त्या संचारच्या माध्यमातून माझी कथा घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम पुजारी सरांमुळे झालं होतं. आणि तसंच आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून सुद्धा काही काळ एकत्र काम केलं. सरांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये कार्याध्यक्ष म्हणून, कोषाध्यक्ष म्हणून आणि अध्यक्ष म्हणून 10 वर्ष काम केलं. त्यावेळेला मी त्यांच्या अधीनस्थ कोषाध्यक्ष आणि प्रसिद्धी प्रमुख अशी सुद्धा कामे केली आणि त्यांच्या आधिपत्याखाली काम करताना आम्हाला एक विशेष आनंद वाटायचा की कुठलंही काम ते चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित करून देतात आणि ती शिस्त आमच्या अंगी लागलेली आहे. तर आज ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त जास्त काळ वेळ देत नाही. त्यांचे प्रकल्प आहेत त्यांच्या मनामध्ये राहिलेले ते
ते सर्व प्रकल्प पूर्ण व्हावं, कारण लेखनाचं बरंचसं काम त्यांचं अपूर्ण राहिलेलं आहे. ते पूर्ण व्हावं, त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो आणि उत्तम आयुष्य लाभो, त्यांच्या इच्छाकांक्षा पूर्ण व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर प्राध्यापिका अनिता कुंडे मॅडमला विनंती करतो की त्यांनीही 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. 2 मिनिटं असेल ना, तुम्ही फक्त आभार प्रदर्शन करा. 2 मिनिटं बोलणार ना. आजचे सत्कारपोटी डॉक्टर पुजारी सर, त्याचबरोबर राजेंद्र दंडे, प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल, प्राध्यापक वृंद, कर्मचारी वृंद. खरं तर खूपसे सिनियर लोक हळूहळू रिटायर होतात आणि रिटायर होत असताना की थोडीशी मनामध्ये गुणगुण राहतेच की आपल्याबरोबर आपण ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहोत ती सगळी माणसं हळूहळू रिटायर होत असताना कुठेतरी असं वाटतं की खूप वेळ आपण ज्यांच्यासोबत सहवास घालवलेला असतो ती माणसं हळूहळू त्यांच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात करायला जात असतात आणि आपल्याबरोबर पाठीमागं नवीन पालवी जी फुटलेली असते त्या पालवीबरोबर आम्ही थोडेफार पिकायला आलेली पानं सोबत असतो. हे बरंचसं मनामध्ये एक हुरहुर लावून जातं. खरं तर पुजारी सरांचा आणि आमचा जो संपर्क आहे तो अँकरिंग कमिटीच्या निमित्ताने खूप आलेला आहे. अँकरिंग कमिटीच्या वेळेस सूत्र असं आहे, सॉरी, जेव्हा मी परिचय द्यायचा असेल त्यावेळेस मला मॅडम म्हणायचे, सर म्हणायचे, मॅडम एवढी तरी तयारी ठेवायची की जर का ऐनवेळी जर पाहुणा बदलला तर स्क्रिप्ट पण बदललं, हे लक्षात ठेवायचं. आणि बऱ्याचदा लास्ट मोमेंट इतकं शांतपणे सांगायचे की म्हणजे रणांगणावर उतरणार आहात, जे काही शस्त्र घेऊन जात असाल ऐनवेळी शस्त्र बदलण्याची गरज आहे, हे तितकं मनात ठेवून जावंच लागायचं. पण अगदी सांगताना सुद्धा इतकं शांत सांगणार, मॅडम पाहुणे बदलले बरं का, मग तिथं काही त्रागा वगैरे करून चालणार नाही. ओके सर, ठीक आहे, नवीन स्क्रिप्ट तयार करायला गेलो. पण काम करून घेताना जो काही शांतपणा आणि आम्हीही कधी असं होईल की हां ज्येष्ठ आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यातून शिकायला मिळतं, या भूमिकेतून जात राहिलो. आम्ही त्यांचे आभारी मानतो की आम्ही अशा आमच्या सिनियर्समुळे हळूहळू आमच्या जे हाती आम्हाला जे काम दिलं गेलं त्यातनं आम्ही हळूहळू सगळेजण घडत गेलो आणि घडत आहोत. मी त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना, सर्वांना सदिच्छा करते की त्यांचं जे दुसरे इनिंग आहे त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा असतील, मुळात ते साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आहेत, त्यांचं साहित्य क्षेत्र भरावं अशी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद मॅडम. ठरलेल्या शेड्यूलनुसार त्या 2-3 नावं नवीन ॲडिशन केले, त्यांची विनंती होती बोलायची. त्याच्यानंतर मराठी विभागाचे प्राध्यापक अशोक निपकरी सरांनी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. पहिलं तुमचं होतं, माझं 2 नंबर. मार्गदर्शक मित्र डॉक्टर सुहास पुजारी सर आणि सहकारी मित्र कविवर राजेंद्र दंडे यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय प्राचार्य रुद्रराज बुवा सर, उपप्राचार्य प्रसाद कुंटे सर, सर्व सन्माननीय सहकारी बंधू भगिनी, सर्वप्रथम मी मोहोळकर सरांचा आभार मानतो. मला वाटलं नव्हतं संधी मिळेल, संधी तर दिली आणि वेळेचं बंधन पण घातलं नाही, त्यामुळे त्याचं विशेष आभार मानतो. डॉक्टर सुहास पुजारी सर 1994 पासून डॉक्टर सुहास पुजारी सर आणि आम्ही या संगमेश्वर संकुलामध्ये एकत्र काम करत आहोत. अतिशय संघर्षातून वाटचाल करीत आपली ज्ञान लालसा शमवण्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी करणारा व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुहास पुजारी सर.
डॉक्टर सुहास पुजारी सर ज्या वेळेला बोलायला लागतात त्यावेळेला चुकूनही आपल्या मनाला स्पर्श होत नाही. ते विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहेत हे आपल्याला कधीही ते जाणवत नाही. एका खेड्यातून सुरू झालेला प्रवास शिक्षणासाठी पुण्याला जावं लागलं. पुण्यातून सोलापुरामध्ये नोकरीच्या निमित्तानं ते स्थिरस्थावर झाले. सुरुवातीचा काळ अतिशय संघर्षाचा होता. सोलापुरामधली जी नामवंत महाविद्यालय आहेत, मग ती दयानंद महाविद्यालय असेल, संगमेश्वर असेल, वांचन कॉलेज असेल, या सगळ्या कॉलेजमध्ये त्यांनी ज्ञानदानाचं पवित्र कार्य अतिशय प्रामाणिकपणानं करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केलेला आहे. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक कसा असतो हे डॉक्टर सुहास पुजारी सर यांच्याकडे पाहिल्यानंतर निश्चितपणानं आम्हाला जाणवतं. 11वी 12वीतून पासआउट झालेला विद्यार्थी ज्या वेळेला सिनियर कॉलेजला जातो त्या विद्यार्थ्याचा आणि आमचा एक ऋणानुबंध जुळलेला असतं. ज्या वेळेला सिनियर कॉलेजच्या अनुभवाबद्दल बोलत असतात त्यावेळेला पुजारी सरांच्या टीचिंग बद्दल, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल मुलं ज्या वेळेला भरभरून बोलायला लागतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं एका शिक्षकांनी केलेल्या कष्टाची ती पोहोचपावती असते. संशोधन वृत्ती हा सुहास पुजारी सरांचा स्थायी भाव आहे. मारुती चित्तमपल्लींसारख्या एका महान तपस्वी लेखकाचं खऱ्या अर्थानं सर्व परिपूर्ण असं जीवन दर्शन, त्यांच्या कार्याचा लेखाजोखा सर्वसामान्य लोकांपुढे मांडण्यामध्ये ते डॉक्टर सुहास पुजारी सर अतिशय यशस्वी झाले. अनेक मान्यवरांच्या मुलाखती असतील, ते इतक्या सहजतेने मुलाखती घेतात. मुलाखती घेत असताना समोरच्या माणसाला कसं बोलतं करावं हे त्यांच्या वक्तृत्व शैलीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य मी मानतो. त्यांनी अनेक साहित्यिकांची केलेली समीक्षा, ते समीक्षा ग्रंथ वाचत असताना किंवा त्यांच्या साहित्य समीक्षा वाचत असताना त्या लेखकाच्या किंवा त्या कवीच्या लेखन शैलीचा किंवा त्या कवीला नेमकं, लेखकाला नेमकं काय म्हणायचंय, काय सुचवायचं आहे हे अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये सुहास पुजारी सरांनी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. वाचनाचा प्रचंड वेळ असलेला माणूस डॉक्टर सुहास पुजारी सर. मी लायब्ररीमध्ये कुणीही बघावं, मराठी विषयाशी संबंधित असलेली कोणतीही पुस्तकं बघा, आपण घेत असताना आपण सही करण्यासाठी ज्या वेळेला कार्ड बघतो त्यावेळेला तिथं लिहिलेलं आहे, आधी घेतलेलं डॉक्टर सुहास पुजारी सरांनी ते पुस्तक वाचलेलंच आहे. इतकं प्रचंड वाचनाचा वेळ, म्हणजे त्यांनी वाचलेल्या पुस्तकांपैकी 10% पुस्तकं पण आम्ही वाचलेलं नाही, पण ज्या ज्या पुस्तकांना मराठी भाषेचा आम्ही स्पर्श केला, हात लावला, ते प्रत्येक पुस्तक सुहास पुजारी सरांनी आधीच हाताळलेलं आहे. हे त्यांच्या अभ्यास वृत्तीचं एक प्रामाणिक प्रतीक आहे. सुहास पुजारी सर ज्या पद्धतीनं समाजामध्ये वावरतात, ज्या पद्धतीनं साहित्य परिषदेचं काम करतात, त्या सगळ्या गोष्टी बघितलं आणि त्यांच्या भोवती जमा होणारी जी माणसं आहेत, ही माणसं ज्या वेळेला बघायला लागतो त्यावेळेला वाटतं की एखाद्या माणसाच्या अंगामध्ये चुंबकीय शक्ती असते की काय, असं चुंबकीय शक्ती असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणून मी डॉक्टर सुहास पुजारी सर सेवानिवृत्त होतात. सेवानिवृत्तीनंतर पुढं काय करायचं काय नाही हे त्यांचं ठरलेलं असत. सर परवा आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की आता मुलगा आणि मुलगी पुण्यात आहेत, आता पुणे तिथे काय होईल. साहित्याची आवड असलेल्या एखाद्या माणसाला पुण्यासारखं शहर जर मिळालं तर नक्कीच सोलापूरचं नाव रोशन करतील. इतकं महत्वपूर्ण कामगिरी ते पुण्यामध्ये जाऊन देखील करू शकतात, जे त्यांनी करावं अशी विनंती करत असताना सोलापूरच्या मातीला मात्र ते विसरणार नाहीत असं देखील आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. सर, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची सदिच्छा या प्रसंगी व्यक्त करतो. दुसरे मित्र राजेंद्र दंदे हे नॉन टीचिंगचे कर्मचारी आहेत, पण आज योगायोग बघा, मराठी भाषेवर प्रेम करणारा डॉक्टर सुहास पुजारींनी जेवढं मराठी भाषेवर प्रेम केलं तेवढंच प्रेम डॉक्टर
राजेंद्र डॉक्टर म्हणतात हरकत नाही, राजेंद्र दत्त ते त्या पद्धतीनं मराठी भाषेवर इतकं प्रेम करतात. अतिशय चांगल्या चांगल्या कविता, आयुष्याची शिदोरी नावाचा कविता संग्रह त्यांनी प्रसिद्ध केला. अनेक प्रकारचे लिखाण त्यांनी वर्तमानपत्रामध्ये त्यांचं प्रसिद्ध करायचे. एक त्यांचं कौतुक वाटायचं, एवढं वृक्ष कामकाज करत असताना मला वाटतं ते केमिस्ट्री विभागामध्ये त्यांचं संपूर्ण कारकीर्द केलं. केमिकल फिजिक्स म्हणजे अजून जड, एवढ्या जड सगळ्या परिस्थितीमध्ये काम करत असताना ही रसिकता त्यांनी कशी जोपासली हे कौतुकास्पद आहे. पण एखादी नवीन कविता तयार झाली तर त्यांचे भेटले नाही आणि सांगितलं नाही असं होत नव्हतं. ते यायचे आणि गमतीशीर स्वभावाने म्हणायचे, सर माझं नवीन अपत्य. असं त्यांनी आपल्या कवितेचा परिचय ते आपल्या पद्धतीनं करून द्यायचं. असा कवी मनाचा मित्र तो देखील आज सेवानिवृत्त होतोय. त्यांच्याही मनातल्या अशा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मोहरकर सरांचं पुन्हा एकदा आभार मानून थांबतो. आपलं सर्वांना माहित होतं की ह्या दोघांचं खरं कार्याची पावती अशोक निंबरी सर देतील म्हणून मी त्याच्या नावाचा उल्लेख केला. अतिशय छान बोलला सर. त्याच्यानंतर मराठी विभागाचे डॉक्टर सारीपुत्र तुपेरे सर बोलले. विद्यापीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित प्राध्यापक बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम मोहरकर सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो की किमान तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरला तरी मला बोलायला संधी त्यांनी दिली. याचं कारण प्राचार्य सर हसले, याचं कारण त्यांना माहीत आहे. मी सरांना म्हणालो होतो की मला पहिल्यांदा बोलू द्या, कारण बरोबर 4 वाजता कराड इथे कार्यक्रम माझा आहे आणि मला जायचं आहे म्हणून. तो काय हरकत नाही. मोहरकर सर खूप छानपणे निवेदन करत आहेत आणि त्यांनी ही संधी दिलेली आहे. असो, मूळ मुद्दा आजच्या सेवानिवृत्तीचा आहे. खरं तर डॉक्टर सुहास पुजारी सर असतील किंवा राजेंद्र दंदे असतील, ही दोन्ही माणसं गेली 20-25 वर्ष, 30-35 वर्ष या सगळ्या महाविद्यालयीन परिसरामध्ये काम करत आहेत आणि आपल्यापैकी सर्वांना त्यांचा व्यक्तिगत पातळीवरती चांगला परिचय आहेच. परंतु मला एक 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. त्या म्हणजे की ही दोन्ही माणसं मराठी भाषा आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची माणसं आहेत आणि त्यांचं कार्यकर्तृत्व आताच निंबर्डे सरांनी सांगितलंच, ते कार्यकर्तृत्व खूप मोठं आहे. दंदे हे जसे कवी आहेत तसे आदरणीय पुजारी सर एक समीक्षक आहेत. खरं तर कवी आणि समीक्षकांची निवृत्ती एकाच वेळी होते, सेवानिवृत्ती ही गोष्ट काही तशी पाहिली तर फार वेगळी आहे. परंतु निसर्ग नियमाप्रमाणे आपण आज सेवानिवृत्त जरी होत असला तरी सुद्धा मला वाटतं की आयुष्याच्या किंवा लेखनाच्या प्रवासातून मात्र आपण कधीही सेवानिवृत्त होणार नाही. कारण जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आपण मराठी भाषेवर, मराठी साहित्यावरती निश्चितपणे प्रेम करत राहणार, याच्याविषयी माझ्या मनात तरी कोणती शंका नाही. दंदे यांची भेट आमची विद्यापीठात व्हायची आणि जेव्हा जेव्हा भेट व्हायची त्यावेळेस निश्चितपणे कविता हा विषय आमच्यामध्ये असायचाच. विटकर आहेत इथं, त्यांच्याबरोबरही आम्ही ज्यावेळेस विद्यापीठात जायचो त्यावेळेस दंदे ज्यावेळेस भेटायचे त्यावेळेस कवितांची कागदं आम्हाला दाखवायची आणि मग आम्ही कविता ज्यावेळेस वाचायचो त्यावेळेस निश्चितपणे कवितेवरती चर्चा व्हायची. काही बदल असते तर आम्ही सांगायचो त्यांना. या गोष्टीवरून एक लक्षात येते की आपण जे लिहितो ते इतरांना दाखवावं आणि त्यांच्याकडून काही अभिप्राय घ्यावा, ही भावना बऱ्याच वेळा काही लेखकांमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, ती दंदेंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अतिशय हसमुख चेहरा आपण बघतो, कुठेही भेटतो तिथं अतिशय आनंदाने बोलायचे आणि साहित्याविषयी चर्चा करायची. वेगवेगळ्या साहित्य संमेलनांविषयी चर्चा व्हायची, नवीन लेखकांविषयी आम्ही बोलायचो आणि मला व्यक्तिशः त्यांच्यामध्ये एक प्रकारचा सातत्यानं आपल्या कामामध्ये प्रामाणिकपणे काम करत राहणारा माणूस भेटलेला आहे. त्याबरोबरच मराठी विभागामध्ये कार्यरत असणारे आमच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय पुजारी सर सुद्धा आज सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर ही महाविद्यालयाच्या दृष्टीनं आणि विशेषतः आमच्या मराठी विभागाच्या दृष्टीनं खूप एक मनाला दुःख देणारी गोष्ट आहे. एक पोकळी
निर्माण या निमित्ताने निश्चितपणे होणार आहे. म्हणजे मला आठवते की मी गेल्या 2011 मध्ये ज्यावेळेस महाविद्यालयात आलो त्यावेळेस डॉक्टर महादेव देशमुख सर इथे विभाग प्रमुख होते आणि त्याबरोबरच आदरणीय पुजारी सर सुद्धा त्या काळामध्ये आम्ही सगळेच एकत्रपणे काम करत होतो. आणि आमच्या तिघांचाही एक दृष्टिकोन असायचा की आपलं लेखनाची क्षेत्र वेगवेगळी असू देत, परंतु मराठी विभागासाठी आपण सातत्यानं काहीतरी एकत्रपणे काम करत राहिलं पाहिजे, ही भावना आम्ही ठेवलेली होती. आणि देशमुख सरांच्या निवृत्तीनंतर पुजारी सरांनी मराठी विभाग अत्यंत सक्षमपणे पुढं घेऊन ते आलेले आहेत. म्हणजे आम्ही वेगवेगळी राष्ट्रीय चर्चासत्र घेतली, व्याख्यानं घेतली, कवी संमेलनं घेतली. त्यावेळी सरांनी अतिशय मूलभूत असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं होतं. म्हणजे साधी गोष्ट असते की एखाद्या लेखकाला बोलवताना सुद्धा किती काळजी घेतली पाहिजे, कारण आपल्या संस्थेचा जो काही वारसा आहे, इथलं जे काही वैचारिक असं विश्व आहे, त्याला साजेशीच अशी माणसं इथं आली पाहिजेत. हा एक संस्कार त्यांनी आमच्यावरती रुजवला होता आणि मला वाटतं की तोच जो काही संस्काराचा भाग आहे तो भविष्यामध्ये वाटचाल करताना आम्हाला निश्चितपणे ऊर्जा देणारा ठरणार आहे. मी सरांच्या व्यक्तिमत्वाविषयी जास्त काही बोलणार नाही, परंतु त्यांचं कार्यकर्तृत्व खूप मोठं आहे, साहित्याच्या क्षेत्रात असो किंवा इथल्याही क्षेत्रामध्ये असो. निवृत्तीच्या नंतरचं संबंध आयुष्य त्यांना निश्चितपणे आरोग्यदायी लाभावं अशा पद्धतीची एक प्रार्थना मी या निमित्ताने करतो. आणि आदरणीय पुजारी सरांना आणि राजेंद्र दंदे या दोघांनाही पुढच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर संजय प्रकाश दुबे सर 2 मिनिटात मनोगत करतील. संगमेश्वर पीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आजचे सत्कारमूर्ती आदरणीय डॉक्टर सुहास पुजारी सर, राजेंद्र दंदे, प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर, आज आपल्या समोर 2च मिनिटे मला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 2 मिनिटांमध्येच मी माझं मंतव्य आपल्या समोर व्यक्त करणार आहे. डॉक्टर सुहास पुजारी सरांच्या संदर्भामध्ये बोलत असताना सुहास पुजारी सरांचं व्यक्तिमत्व अशा पद्धतीचं आहे की ते ज्या क्षेत्रामध्ये जातात त्या क्षेत्राला आपलंसं करून घेतात आणि ज्या ठिकाणी त्यांच्या वाणीचा उद्घोष होतो त्या ठिकाणचं वातावरण बदलून जातं. अशा प्रकारची सरस्वती त्यांच्या मुखामध्ये आहे. आणि मला देखील असं वाटलं की आपण सुहास पुजारी सरांकडून हा गुण का घेऊ नये, चांगले गुण आपण का अनुसरून करू नये. तर हा गुण मी घेण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाचा मी वक्ता होतो आणि सुहास पुजारी सरांनी माझं भाषण संपल्यानंतर म्हणाले, वा दुड्डे, मी बऱ्याच दिवसातून असं भाषण ऐकलं, असंच बोलत जा. शाबासकीची थाप देणारा असा हा प्रज्ञावंत, गुणवंत, शीलवंत प्राध्यापक मला पुन्हा एकदा अशा प्रकारची शाबासकी देण्यास मला मिळणार नाही ही खंत माझ्या मनामध्ये आहे. सुहास पुजारी सरांसोबत हिंदी विभागाचा कोणताही कार्यक्रम असला तर त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सुहास पुजारी सरांनी आपलं मंतव्य व्यक्त केलेलं आहे आणि आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. शेवटी मी एवढंच म्हणू इच्छितो पुजारी सरांच्या बाबतीत, ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की, ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की, आप मुझे पहचानते हो बस इतना ही काफी है. ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की, आप मुझे पहचानते हो बस इतना ही काफी है. अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा जाना मुझे, अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा जाना मुझे. जिसकी जितनी जरूरत थी
उसने उतना ही पहचाना मुझे। जिसको जितनी जरूरत थी उसने उतना ही पहचाना मुझे। ऐसा नहीं कि मुझ में कोई ऐब नहीं है, ऐसा नहीं कि मुझ में कोई ऐब नहीं है, पर सच कहता हूं मुझ में कोई फरेब नहीं है। मालूम है कोई मोल नहीं है मेरा, मालूम है मुझे कोई मोल नहीं है मेरा, फिर भी आप जैसे अनमोल मित्रों से रिश्ता रखता हूं मैं, रिश्ता रखता हूं। प्राचार्य डॉक्टर एस पाटील सरांनी विनंती करतो. आदरणीय व्यासपीठ, आजचे दोन्ही सत्कार होती साहिती आदरणीय पुजारी सर आणि आदरणीय राजेंद्र धंडे सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य ऋतुराज बुवा सर, उपप्राचार्य कोंडे सर, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी, सांगण्यासाठी भरपूर आहे. मला आज सात अभिमान वाटतो की मी आज दोन साहित्यिकांबद्दल बोलण्यासाठी इथे उभा आहे. त्यासाठी मी अगोदर मोरकर सरांचा आभार व्यक्त करतो, त्यांनी मला इथे संधी दिली. मी तर सायन्स विभागाच्या वतीनं बोलण्यासाठी उभा आहे. पहिल्यांदा जेव्हा मला आठवतं देसाई सरांनी काहीतरी गुगल फॉर्म बनवले होते, कोविडचा काळ होता आणि गुगल फॉर्म व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केल्यानंतर संध्याकाळी पहिला फोन आला तो पुजारी सरांचा. तासभर वैतागले होते सर. सरांना कन्व्हिन्स करण्यासाठी मला फारच वेळ लागला. सरांनी खंत व्यक्त केली. काय म्हणले की असं करून तुम्ही माझ्यातला साहित्य मारून टाकता म्हटले. मला न आवडणारे काम तुम्ही माझ्यातलं साहित्य कमी करताय. मग त्यानंतर मीही विचार केला, मी सरांबद्दल अभ्यास केला, चार चौघांना विचारलं, तर सरांचं काय लेट व्यक्तिमत्व मला नंतर कळालं आणि हळूहळू कळलं. सरांचं साहित्यामधलं कॉन्ट्रिब्युशन जो आहे तो अग्रगण्य आहे, अप्रतिम. सरांनी शास्त्राचे जे साहित्याचे मंच आहेत त्या मंचावरती अनेक वेळ उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे मोठे मोठे साहित्यिक होते. मग त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणं हा अभिमानाची गोष्ट आहे. तर असंच कॉन्ट्रिब्युशन सरांचं आपल्या महाविद्यालयासाठी आहे. आपलं कॉलेजचं नाव सरांनी कधीही उंच ठेवलं प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये, असं सांगण्यासाठी मला सरांचा अभिमान वाटतो. सरांचं मला वाटलं होतं सुरुवातीला सरांचं आर्ट्स बॅकग्राऊंड असेल, त्यामुळं कदाचित मला जास्त ते समजून सांगावं लागलं. बऱ्याच वेळा बरेचसे गुगल फॉर्म पाठवल्यानंतर बऱ्याच वेळा समजून सांगावं लागलं असं मला वाटायचं. पण सरांनी एकदा मला सांगितलं की सर मी सायन्सचं सायन्स बॅकग्राऊंडचं आहे, माझंही BSc केमिस्ट्री झालं. मला आश्चर्य वाटलं, केमिस्ट्रीसारखा अवघड विषय आणि मला डोक्यात अनेक प्रश्न उद्भवले की एकतरी केमिस्ट्री आणि साहित्य कुठंच काही संबंध नाही आहे. तर मग नंतर लक्षात आलं, सरांनीच मला सांगितले की इथं सर पॅटनामध्ये ज्युनियरला जॉईन झाले होते. त्यानंतर इथं सरांनी BA मराठी केलं जायचं. त्यानंतर सरांनी MA केलं. त्यानंतर सिनियर कॉलेजला नियर अबाउट 94ला जॉईन झाले सर, बरोबर 92 ज्युनियर कॉलेज आणि 96 सिनियर कॉलेज. तर सरांचा हा जो प्रवास आहे हा इतका सोपा
सोपं नाही आहे. आणि सरांचा मला एक बोध सदा आठवतो. जसं सरांकडनं मी बरीचशी गोष्ट शिकलो. सरांनी मला एक वेळा सांगितलं होते की पाटील, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक बदल तुम्ही मला करून टाका. काय? इमोशन्स वरती कंट्रोल ठेवणे. साधारणतः मला असं वाटतं की जसे सर रिटायरमेंट झाल्यानंतर या सेमिनारच्या बाहेर सरांनी सांगितलं होतं. तर सर मी आपलं ते बोधानंतर बराच प्रयत्न केले इमोशनवरती कंट्रोल ठेवणं, पण आपल्यासारखं जमणार नाही सर. आणि सहन तर अप्रतिम असं बलाढ्य सहनशक्ती आहे ना सर, की बघून आम्हालाही कधीकधी हेवा वाटतो. तर हेच गुण जे आहेत, हेच जे संस्कार आहेत सर आम्हाला शिकवले, आम्ही नक्की बीट बाय बीट हे आमच्या जीवनात इम्बाईब करू सर. आणि आपला जो वेळोवेळी मार्गदर्शन आहे, स्पेशली मी जेव्हा लास्ट एक वर्षापासून सरांसोबत जास्त वेळ काम केलं, तर प्रशासनात जेव्हा अनेक अडचणी यायचे, अनेक संकट यायचे, तर मग ते संकटावरती कसं मात करायचं, त्यातून कसं पार व्हायचं सर आपण वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला करत गेले. त्यातून आम्हाला काही कधी हसू सुद्धा आवडायचे नाहीत. आमचीच परिस्थितीवर आम्ही हसायचो. मला आठवतं एकदा प्राचार्य साहेबांच्या कॅबिनमध्ये अनकंट्रोलेबल हसत होतो आम्ही. चक्क प्राचार्य साहेब आणि मोरकर सर दोघेही पडले की तुम्ही आता दोघं बाहेर जावं. कारण आमची परिस्थिती एवढी वाईट होती की आम्हालाच आमचं हसू आवडायचं. तर हसत खेळत कसं गांभीर्याने असलेल्या गोष्टी आपल्याला पार करता येईल असं मी आपल्याला शिकलो. शिकण्यासाठी विद्यार्थीच असावा असं काही नाही आहे सर. मी तुमच्याकडे ऍडमिशन घेतलं नाही, तुमच्या क्लासेसमध्ये बसलो नाही, तरी पण सर तुम्ही आम्हाला बरंच काही शिकवून गेला. आणि हे जे आपलं शिकवण आहे सर, आम्ही आयुष्यभरात कधीच विसरणार नाही. आणि सर आपल्याला आठवतं सर, मी एकदा आपल्याला प्राचार्य साहेबांच्या कॅबिनमध्ये म्हणलं होतं सर, एखादा मला माझं लहानपण आठवत आहे. आमच्या घरी ना एखादा गावाला जायचं असतं ना, गावाला जात असतील तर आम्हाला खूप खंत वाटायचा. आम्हालाही त्यांच्यासोबत गाडी जावं वाटायचं. तर सर आज आमच्या गावातून दुसऱ्या गावात चालला. सरांचं या जीवनचरित्रातलं अनेक अध्यायामधलं आज एक अध्यायाचा समाप्ती होतो. याचं दुःखापेक्षा उद्यापासून नवीन अध्याय सुरू होतो याचा आनंद खूप आहे. आणि त्या अध्यायामध्ये फक्त साहित्य आणि साहित्य आहे. जिथं कालच्या चर्चेमध्ये सरांनी देशपांडे सरांनी सांगितलं की आपलं कम्फर्ट झोन शोधा, तिथे देव मिळेल. सर आपलं कम्फर्ट झोन साहित्य आहे सर. कुठं ते न्यायाचे कागदपत्र गोळा करण्यात हे जीवन नाही आहे सर. भरभरून टाका सर. साहित्य क्षेत्रात आपण जे काही इमॅजिन केले होते ते सगळे उत्तुंग क्षेत्र जे आहेत ते आपण गाठा सर. त्यासोबत थोडक्यात दंडे सरांबद्दल बोलतो. दंडे सरांचं पहिलं परिचय एक वादातून झालं. गेटच्या बाजूला एक छोटंसं स्टॉल होता, तिथे डायरी होतं. डायरी घ्यायची होती. 2016चं नॅकचं काळ. मला जे काय आठवतं ते फक्त नॅकच्याच काळात. नॅकच्या काळात डायरी घ्यायचं होतं. आम्ही गेलो होतो. दंडे सरांनी मला ते फाटलेले डायरी दिले. ते कागद सगळे बाहेर आले. आय थिंक त्याला काहीतरी 300 रुपये चार्जेस होत्या. दंडे सरांना म्हटलं सर हे फाटलेलं आहे. सर म्हणले शिल्लक ते स्टॉक 2 दिवसाने 2 दिवसांनी घेऊ का? सर म्हणले त्याची गॅरंटी नाही आहे ते घेऊन जा, व्यवस्थित द्या, त्यात का माहिती तर लिहायचं. तर त्यातून मलाही लक्षात आलं सर किती कष्टात
भेटतो डायरेक्ट विद्यापीठात. मला कधी कधी प्रश्न पडायचा की त्यांचं अपॉइंटमेंट विद्यापीठात झालं की कॉलेजसाठी झालं. असं तेही मोठे साहित्य, यापुढे तेही साहित्य क्षेत्रामध्ये खूप जोरदार काम करतील आणि दोघांनाही पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो की या दोघांनाही सुदीर्घ आयुष्य. थँक्यू. छान सर, मनापासून बोलतात. आज तरी वाटतं होतं गुगल फॉर्म निघणार तरी द्यायला लागलं. कोण बोलणार श्री जाऊ अजय विद्यापीठ. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित संगमेश्वर महाविद्यालयाचे सन्माननीय प्रभारी प्राचार्य ऋतुराज बुवा सर, सुंटे सर, समोर उपस्थित सर्व गुरुवर्य, प्राध्यापक वर्ग, इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि ज्यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्कार सेवा समारंभासाठी आपण इथं जमलेलो आहोत, ते माझे मार्गदर्शक गुरु, ज्येष्ठ साहित्यिक लेखक सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी सर आणि दुसरे कवी सन्माननीय श्री राजेंद्र दत्ते सर. सुहास पुजारी सरांना मी गुरु का म्हणतो तर या संगमेश्वर महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. साधारणपणे सन 2005 ते 2006च्या दरम्यान मी इथं शिकलेलो आहे. त्यावेळेस मला सन्माननीय पोरे सर शिक्षक होते, संगशेट्टी सर, मोळकर सर, पुजारी सर यांनी मला शिकवलेलं आहे आणि तो काळ मी विसरू शकत नाही. मला सकाळी दत्ते सरांकडनं समजलं की माझ्यासोबत पुजारी सर सुद्धा सेवानिवृत्त होत आहे, तर मला हा क्षण सोडायचा नव्हता. त्यामुळं मी आवर्जून वेळात वेळ काढून, माझ्या आईचा थोडासा दवाखाना आहे तर तिथं आईला दवाखान्यात सोडला आणि मी आज इथं आलो. सरांचं मला सेवानिवृत्तीचा कार्यक्रम म्हणजे मिस करायचा नव्हता दोघांचाही. तर थोडक्यात मी माझं मनोगत इथं व्यक्त करतो की पुजारी सरांसारखं म्हणजे आम्ही प्रशासनामध्ये काम करतो, मी नोकरीला विद्यापीठात आहे आपल्या. त्यानिमित्तानं सरांनी वेगवेगळ्या RRC असतील, UTR असेल, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर सरांनी काम केलेलं आहे. ते काम करत असताना ज्या प्रशासनाला तांत्रिक अडचणी येतात त्यातनं सुवर्णमध्य काढून प्रशासन कामकाज सुरळीतपणे कसं चालवायचं हे पुजारी साहेबांकडनं शिकावं. अत्यंत शांत संयमी नेतृत्व म्हणजे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. आम्हाला सुद्धा प्रशासनात काम करताना चिडचिड होते, विद्यार्थी येतात आवेशानं बोलतात, त्यातही आपलं मन स्वभाव शांत ठेवून त्यांच्या शंकांचं निरसन कसं करावं हे पुजारी सरांकडनं शिकावं. इतकं त्यांचं व्यक्तिमत्व छान आहे, सुंदर आहे, शांत संयमी आहे. अशा विविध गोष्टी त्यांना सांगता येतील. ते साहित्यिक आहेत, लेखक आहेत, मी त्यांना अत्यंत जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला विद्यापीठात काम करताना सहकार्य केलेलं आहे. ज्यावेळी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे विद्यापीठाच्या वतीने कर्मचारी म्हणून की सर असा असा प्रकार, त्यांनी सहजपणे सोयीस्कररित्या होकार दिलेला आहे. त्यामुळे मी सरांचं सदैव ऋणी राहील. त्याचप्रमाणे आपले दुसरे आजचे सत्कारमूर्ती कवी राजेंद्र दत्ते सर यांच्याबद्दल मला थोडंसं बरं वाटतंय की नुकतंच त्यांचं गेल्या आठवड्यात 15 दिवसाखाली आयुष्याची शिदोरी या काव्यसंग्रहाचं प्रकाशन सोहळा झालेला आहे. त्यांचं अत्यंत ते पुस्तक तुम्ही वाचलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे. वस्तू, व्यक्ती, निसर्ग असा आदी बाबींवर त्यांनी आपल्या मनातून फुटलेल्या शब्दांच्या माध्यमातून काव्यसंग्रह केलेला आहे. त्याचा प्रकाशन सोहळा त्या सूत्रसंचालन मीच केलेला आहे. त्यामुळे मला आनंदाने सांगायची बाब वाटते की चांगल्या पद्धतीनं तो कार्यक्रम आम्ही यशस्वी केलेला आहे. समाज कल्याण रंगभूमीला तो कार्यक्रम झालेला आहे. तर त्या निमित्तानं मी ह्या दोघांनाही शुभेच्छा देतो की त्यांनी इथं न थांबता सन्माननीय पुजारी सर, सन्माननीय दत्ते सर त्यांनी या ठिकाणी जरी त्यांची आज सेवा संपत असली वयोमानानुसार तर त्यांनी इथं न थांबता साहित्य क्षेत्रात, लेखन क्षेत्रात आपलं कार्य करावं आणि आमच्यासारख्या नवोदित लेखकांना, मला पण लेखनाची आवड आहे सर,
तर फक्त सुरुवात कुठून करावी हे मला सुचत नाहीये. आगामी काळात तुम्ही मला मार्गदर्शन करतात लेखनासाठी वगैरे, अशी मी अपेक्षा करतो या ठिकाणी. आणि आपल्यासाठी 2 मित्र मला कवितेच्या पंक्ती म्हणाव्याशा वाटतात दोघांसाठी, की सेवेचा तुमचं जी सेवा आहे ती जरी आज संपत असली, कामाचा प्रत्येक क्षण उजळला तुमच्या समर्पणाने, कामाचा प्रत्येक क्षण उजळला तुमच्या समर्पणाने, सेवापद जरी आज संपत असला तरी आपली आठवण कायम राहील तुमच्या कर्तृत्वानं, आपली आठवण कायम राहील तुमच्या कर्तृत्वानं. आणि या निमित्तानं आगामी काळात या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो की पुढील आयुष्य त्यांना सुख शांती समृद्धी लाभू दे, अशी मी आई तुळजाभवानीच्या प्रार्थना करतो. आणि धन्यवाद. आणि विशेष आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो. धन्यवाद सर. आयत्या वेळेला गुरुविषयी तुम्ही अतिशय चांगले विचार काढला. पाटील सर हाच गुरुविषयीचा फीडबॅक आहे. त्यानंतर रजनी जोशी सर विनंती करतो. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरती प्राचार्य बुवा सर आहेत, राजेंद्र दंदे सर, कुंटे सर, आणि आम्ही जरी समवयस्क असलो तरी सुद्धा राजेंद्र भोसले म्हणाले त्याप्रमाणे मी त्यांचा PhDचा विद्यार्थी आहे. त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhDचं काम सोलापूर विद्यापीठामध्ये सुरू आहे. मला अचानक इथं बोलण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. मला दत्ता हलसगीकरांच्या 2 ओळी आठवतात आणि दत्ता हलसगीकर कवी पुजारी सरांबद्दल काय म्हणायचे ते सुद्धा आठवतं. भाषणाला उभं राहिल्यानंतर दत्ता हलसगीकर म्हणाले, सोलापुरामध्ये प्राध्यापक श्रीराम पुजारी म्हणून एक मोठे विद्वान अशा पद्धतीचे प्राचार्य होते, प्राध्यापक होते, आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचंही मोठं योगदान होतं. पण ते रागीट स्वभावाचे होते. आणि दत्ता हलसगीकरांचे हे उद्गार ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की दत्ता हलसगीकरांचे आणि श्रीराम पुजारींचे संबंध किती जवळचे होते. तर दत्ता हलसगीकर असं म्हणाले की सोलापुरामध्ये 2 पुजारी आहेत. एक आहेत दुर्वास पुजारी आणि दुसरे आहेत सुहास पुजारी. तर सुहास पुजारींची जी बाग आहे ती आता फुलून आलेली आहे. दत्ताजींचे शब्द उसने घेतो की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी. सरांची बाग आता पूर्णपणे फुलून आलेली आहे आणि आमच्यासारखे काही भ्रमर असं जरी म्हणत नाही, काही फुलं आणि त्या फुलामधला मकरंद आम्हाला तरी द्यावा. त्यांची विद्वत्ता आणि त्यांच्या याच्याबद्दल बरीचशी चर्चा झालेली आहेच. मारुती चित्तपल्लीच्या संदर्भामधला उल्लेख आता इथं झाला. तो मुद्दाम मी त्या संदर्भावरती पण एक आठवण सांगतो. वर्तमानपत्रात असल्यामुळे अशा पद्धतीच्या आठवणी आमच्याकडे नोंदी त्याच्या होतात. मारुती चित्तपल्ली जेव्हा सोलापूरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, सरांनी त्याच्यावरती रानावनातला माणूस म्हणून पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्या साहित्याची समीक्षा केलेली आहे. बरंचसं त्यांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सरांनी त्यांच्या मुलाखती पण घेतलेल्या आहेत. तर जेव्हा अध्यक्ष झाले चित्तपल्ली त्यावेळेला त्यांच्या मुलाखतींचा सपाटा सगळीकडे सुरू झाला. राज्यभरामध्ये मुलाखती घेण्याबद्दल त्यांना आमंत्रण येऊ लागले चित्तपल्लीला. आणि त्यांच्या लक्षात असं आलं की मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला आपल्याबद्दल काहीच माहिती नाहीये. हवेत चोळ्या मारल्यासारखं आपलं काहीतरी प्रश्न विचारतात. त्यानंतर चित्तपल्ली सरांनी एक अट अशी घातली की जिथं कुठं माझी मुलाखत तुम्हाला हवी असेल तिथं माझी मुलाखत घेणारी एक व्यक्ती असली पाहिजे आणि ती म्हणजे प्राध्यापक सुहास पुजारी. सुहास पुजारी मुलाखत घेणार असेल तर मी येतो. तर असं हे मगाशी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल पण बोलणं झालं. बोरकरांच्या काही ओळी उसना घेतो आणि थांबतो. देखणे ते चेहऱ्याचे प्रांजळाचे आरसे. सहनशक्तीचा उल्लेख झाला. सगळ्यांचं बोलणं आणि सगळ्या आपल्या सगळ्यांचं बोलणं आणि सहवास सगळा त्यांनी सहन केलेला आहे. तरी सहनशक्ती इथं आहे. कांचन पुजारी मॅडम आहेत, मिहीर आहे. तर सरांच्या संदर्भामधल्या 2 ओळी ज्या आहेत त्या त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देणाऱ्या आहेत.
बोरकरांनी असं म्हटलंय की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. आणि नंतरच्या 2 ओळी आहेत, देखणे ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, देखणे ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. सोलापूरच्या आणि एकूणच या साहित्य क्षेत्रामध्ये वाळवंटातून स्वस्ती पद्म रेखत जाणारा असा हा साहित्यिक आहे. त्यामुळं त्यांचं काम, सत्प्रवृत्त माणसं जी असतात ती कधीही निवृत्त होत नाही. त्यामुळं आत्ता खरं त्यांचं काम सुरू झालेलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी, आपण सगळेच जण त्यांच्या पुढच्या काळासाठी शुभेच्छा त्यांना देऊयात. प्राध्यापक दंदे सर जे आहेत, आता जरी ते शिक्षण काय म्हणतात प्राध्यापक किंवा शिक्षणाच्या याच्यातले नसले तरी सुद्धा दंदे सरांचा माझा काही फारसा परिचय झालेला नाही आहे. पण त्यांच्या काही कवितांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली तर त्यांच्याही कविता पुढच्या काळामध्ये मला वाचायला मिळतील आणि त्यांच्या साहित्याबद्दलचा पण परिचय पुढच्या काळात होऊ शकेल. संगमेश्वर कॉलेजमध्येच माझं शिक्षण झालेलं आहे. माझ्या मुलाचं पण शिक्षण 11वी 12वी पर्यंत इथंच झालेलं आहे आणि 11वी 12वीच्या शिक्षणाच्या पहिल्या वर्गामध्ये एक मराठीचे प्राध्यापक जे होते ते माझ्या मुलाला असं म्हणाले, म्हणजे सगळे मुलं त्यांचा वडिलांचा वर्ग, आणि ते प्राध्यापक आल्याला म्हणाले, अरे तुम्ही एवढ्या मोठी संख्येने इथं का उपस्थित राहिला? मराठीच्या विषयाला तासाला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं नसतंय. आपण सगळे, मला सगळ्याचा मुद्दा जरा वेगळ्या पद्धतीचा होता, पण आपण सगळेजण या ठिकाणी सरांच्या निवृत्तीच्या निमित्ताने उपस्थित राहिलेले आहात. आम्ही सगळे PhDचे विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित आहोत. आमच्या सगळ्यांच्या वतीने मी राजेंद्र भोसलेला विनंती करतो की त्यांनी सरांना पुष्पगुच्छ आणि शाल अर्पण करायचे. आताच करायचं का? हां, करून टाका. मोरके सरांनी सांगा दोघांना का? हां हां, पटकन करून घ्या. परत वेळ करून टाक, उठून जातील करून घ्या. मोरके सरांनी सांगा. एकदा तुमची भाषण सुरू झाली की मग परत राहून जाते. शेवटी करून घ्या, करून घ्या पटकन. मुख्य नॉन टीचिंगवाले जे आहेत ते काय एक तास सोडत नाही. दोनला संपले बघा. काय शेवटचं सांगितलं तुम्ही मग पटकन झाल्यानंतर शेवटी उठून गेला असे सगळे लोक. आता छान प्राचार्य प्रसाद तुमचे आजच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर सुहास पुजारी सर,
त्याचप्रमाणे श्री राजेंद्र दंडे त्यांचा परिवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उद्वाट बुवा सर, सर्व उपप्राचार्य म्हणजे शिक्षक सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी, आपण सर्वजण या दोघांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. आपण प्रथमतः त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देऊ आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाच्याही शुभेच्छा आपल्या सर्वांना. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा याच्यासाठी दिल्या, याचं कारण दोघंही विज्ञानाशी संबंधित आहे. 11वी-12वी सरांचं शास्त्र शाखेत झालंय आणि त्यांचं फिजिक्समध्ये लॅबला काम पण दिलंय. 36 वर्ष किंवा 30-34 वर्षापेक्षा जास्त या महाविद्यालयात त्यांनी सेवा दिली. असं म्हणतात की दर 12 वर्षानंतर पुनर्जन्म होतो. असे 3 पुनर्जन्म आणि प्रत्येक पुनर्जन्मात आणखी अपडेट अशी अनुभव संपन्न व्यक्ती आज आपल्यातून रिटायर्ड होते, याची खंत आपल्याला नक्कीच असणार. आमचे तर ते शेजारी आहेत, कारण मला आठवतं की लहानपणापासून सर आमच्याकडे यायचे जायचे. मराठी विषय वडिलांचा असल्यामुळं त्यांच्याशी संबंधित चर्चा, त्यांच्या काही कृती पण काही पडायच्या. आणि गमतीची गोष्ट आज आपल्या सगळ्यांना शेअर करायला आणखी बरं वाटेल. याचं कारण ज्यावेळेला सर सुरुवातीला माझ्याकडे यायचे त्यावेळेला पटकन तोंडातून असं जायचं, काय प्रसाद काय चाललंय. पण असे शब्द आता पुन्हा ऐकू येणार नाही, त्याची खंत मला कायम वाटणार आहे. याचं कारण असं की सर एकदा पटकन बोलून गेले. ते सर म्हटले की आम्हाला मोठे सर आठवतात आणि तुम्हाला तर आम्ही लहानपणापासून पाहिलं आहे, त्यामुळे पटकन तुमचे सर म्हणणं थोडंसं अवघड होतं. पण सर उद्यापासून आम्हाला प्रसाद येऊ का म्हणणारे शब्द नक्कीच आठवतील आणि ते खूप आनंद देणारे असतात, एवढं नक्की. एखादी अनुभव संपन्न व्यक्ती रिटायर्ड होत असताना आपली जबाबदारी वाढते असं मगाशी सांगितलं. गुरु शिष्यांचं नातं कसं असतं हेही आपण आता अनुभवलं, कारण असं आम्हाला सांगितलंय, वाचलंय आपण की गुरु शिष्यांमध्ये फक्त कितीचा फरक असतो, तर पौर्णिमेचा चंद्र आणि चतुर्दशीचा चंद्र जसा असतो तेवढाच फक्त त्यांच्यात फरक असतो. आणि आता सरांच्या व्याख्यानातून आपल्याला मनोगतातून असं जाणवलं असेल की त्या दोघांचं रिलेशन किती छान आहे. 2 शब्द बोलतो आणि थांबतो. अनुसंधान, उपासना आणि भक्ती हे 3 शब्द मला कायमच प्रेरणा देणारे आणि आनंददायक वाटतात. त्याची अनुभूती सर आणि सरांकडचा परिवार आणि दोघांकडे पाहिल्यावर नक्की येते. याचं कारण अनुसंधान म्हणजे आपण एखाद्या कामाप्रती असलेली आपली निष्ठा, त्याच्या संदर्भात आपण सतत करत असलेली प्रयत्नपूर्वक गोष्ट. उपासना म्हणजे कायम क्षणिक कालापुरती केलेली गोष्ट. पण भक्ती याचा अर्थ सातत्यपूर्ण चालणारी क्रिया. आणि माझ्या मते सर भक्तिरसात कायम असतात, त्यामुळे कायम ते या परंपरेचा भाग आहे. तर आपण या दोघांनी या दिवशी शुभेच्छा देऊ आणि पुढील कार्यासाठी उद्यापासून ते मोकळे असं होईल की आजपर्यंत जेवढे ते व्यग्र होते त्याहीपेक्षा जास्त उद्यापासून त्यांची व्यग्रता नक्कीच आपल्याला दिसेल. व्याप तितके वैभव आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि ते वैभव त्यांच्याकडं पाहिलं की नक्की जाणवतं. पुन्हा एकदा दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य डॉक्टर वंदना भोईर मॅडम. Good afternoon to one and all. Respected dignitaries on the dais, of the dais, I'm here to express gratitude on the superannuation function of Dr. H.G. Pujari sir, and at the same time Sri Dande sir also. I have been associated with Dr. Suhas Pujari sir, where both of us joined in the year 1996. Sir joined in Marathi department and I started my career in commerce department. Both of us joined together. We were rarely talking to each other, very rare.
But recently when Sir became the Vice Principal of Arts Faculty, so myself and Sir, we were always discussing many issues as far as department is concerned and at the same time NAT is concerned. NATच्या बाबतीत बोलायचं झालं तर Sir was really very fed up. मॅडम किती कागदपत्रे सबमिट करायला सांगता, मॅडम किती काय काय करावं लागतं, वास मॅडम मला कंटाळा आला, मला माझ्या साहित्यामध्ये इंटरेस्ट आहे. This was the answer which Sir used to give. Sir, apart from being a teacher, he is a strong motivator because he used to motivate me. From last 2 years, he used to motivate me, madam, you can do it, you can write a book, you can write papers. He used to motivate me. A good guide, because there are many PhD research scholars who have been successful in their research. So, at last, I will just express my gratitude to Sir, and at the same time, have a good life with his family members, with his granddaughters. That is also Sir used to always say, madam, मला आता लवकर रिटायर व्हायचं आहे, मला माझ्या नातीशी खेळायचं आहे. Every day in the last few days at least, from the last 15 days, हेच सारखं करायचं, मॅडम नातीबरोबर एन्जॉय करायला बरं वाटतं मॅडम. आय एम रिअली व्हेरी व्हेरी टायर्ड ऑफ दिस लँक अँड द डॉक्युमेंट्स विच यू आर डिमांडिंग ऑलवेज. त्याचबरोबर दंदे सर पण, दंदे सरांचा आणि माझा कॉन्टॅक्ट फारच केव्हा तरी व्हायचा, पण जेव्हा व्हायचा, मॅडम माझी कविता लिहून झालेली आहे, मॅडम मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवतो. ही इज रिअली अ व्हेरी गुड पोएट. I wish both of them for a successful life and to continue their interest of writing and at the same time writing poets also. Thank you. यानंतरचे सत्कार मूर्ती श्री राजेंद्र दंडे तुम्ही बोलणार होता ना, नाव होतं तुमचं. हॅलो, मी राजेंद्र दंडे. मी 15/6/90चा मी ज्यावेळेस संगमेश्वर कॉलेजमध्ये जॉईन झालो, त्याच्यानंतर मी पहिल्याच आठवड्यामध्ये फिजिक्समध्ये मला जायला मिळालं आणि तिथून मी जवळजवळ 27 वर्ष म्हणजे 17 वर्ष मी फिजिक्समध्ये काम केलं. आणि मला त्यामध्ये कावरा सर, पालटे सर, पाठक सर, विडवीर सर, गुर्जर सर आणि आत्ताचे जे HOD आहेत गावंडे मॅडम यांचा सहवास लाभला आणि जवळजवळ त्यातले जवळजवळ 15 ते 16 जण रिटायर झालेले आहेत. आणि तिचं डिपार्टमेंट आहे ते मला खरोखरच त्याच्यामध्ये मी भरपूर शिकलो की आपण जीवनामध्ये कसं राहायचं, कुठं गेल्यानंतर कशा अडचणी आल्यानंतर कसं आपण त्यावर हे करायचं, तोड द्यायचं. आणि मी त्यानंतर 2008ला मला केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये टाकलं आहे. त्यानंतर मी केमिस्ट्रीला 2 वर्ष लॅब असिस्टंट म्हणून काम केलं आहे. त्यानंतर मी ऑफिसमध्ये 2-3 वर्ष काम केले आणि नंतर मग JDचं ज्यावेळेस फोन आला DD पुजारी सरांना की आम्हाला एक माणूस पाहिजे, तर मला DD पुजारी सरांनी बोलून सांगितलं की बाबा अशी अशी अडचण आहे, काय करतो मी, तर तुझं नाव सुचवलं आहे. म्हटल्यानंतर मला तर सुट्टी लागली होती आणि मी हो म्हटलो आणि मी तिथे जॉईन झालो. जवळजवळ 9 ते 10 वर्ष मी सोलापूर विद्यापीठामध्ये लेखाधिकारी विभागामध्ये मी काम केलेले आहे. आणि त्याने मला काल परवाच तिथून मला सोडलं आणि मी काल जॉईन झालो आणि आज मी सेवा देतो. तरी मला
जो इथला जो कालखंड कमी मिळाला नंतर की माझ्या कॉलेजमध्ये मला काम करता आलं नाही, ही खंत माझ्या मनामध्ये राहिलेली आहे. आणि मी जरी इथून जरी सेवानिवृत्त झालो तरी हे माझं कॉलेज आहे हे समजूनच मी पुढे वाटचाल करीन अशी मी आशा बाळगतो. आणि आपल्या कॉलेजला मी हे रजा घेतो. कविवर्य नॉन टीचिंग मला आपला छान दोन शब्दात उभाट बोलणं सुद्धा अशक्य असतं, पण छान त्याने बोलले. मला आभार. तर यानंतर कला विभागाचे उपप्राचार्य राज्य सत्कार मूर्ती डॉक्टर सुहास पुजारी समोर. संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय श्री धर्मराज काळादी, संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या सचिव माननीय ज्योती काळादी, इथं उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य, माझे मित्र डॉक्टर ऋतुराज बुवा, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे, विज्ञान विद्याशाखेचे उपप्राचार्य डॉक्टर SS पाटील, वाणिज्य विद्याशाखेच्या उपप्राचार्य डॉक्टर वंदना पुरोहित, इथं आज या सेवानिवृत्तीच्या माझ्या समारंभाला आवर्जून उपस्थित असलेले संपादक, पत्रकार मित्र, त्यांनी सांगितलं की मी त्यांचा गाईड आहे आणि जे माझे विद्यार्थी आहेत, हा त्यांचा मोठेपणा आहे, हा त्यांचा दिलदारपणा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की ते मुळामध्ये दुसऱ्याला गाईड करू शकतील अशी योग्यता त्यांची आहे. असे माझे मित्र रजनीश जोशी, ग्रामीण कथा लिहिणारे, कविता लिहिणारे, साहित्य क्षेत्रामध्ये सातत्याने कृतिशील असलेले, अत्यंत मनमिळावू स्वभावाचे माझे दुसरे विद्यार्थी, त्यांनी वयाचा उल्लेख केला. मी त्यांच्यापेक्षा लहान आहे आणि ते मोठे आहेत, खरं आहे, पण मी म्हणतो ते गुणांनी देखील मोठे आहेत. असे राजेंद्र भोसले, प्राचार्य गणेश देशमुख, माझे PhDचे विद्यार्थी, ते देखील आज इथं उपस्थित आहेत. सुयश कविटकर, PhDचा विद्यार्थी, तोही उपस्थित आहे. बाकी सगळे आपण त्यांच्यासोबत मी जवळपास 34 वर्ष वावरलो. या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये काम केलं. ते सर्व जुने नवे प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यापीठातून इथं आवर्जून उपस्थित राहिलेले शिरीष बंडगर आणि आपण सर्व, माझ्या दंदे सरांच्या सौभाग्यवती, माझ्या सहचारिणी कांचन, माझा मुलगा मिहिर आणि आपण सर्व. खरं तर आज मी बोलणारा माणूस आहे, पण अशा प्रसंगी काय बोलावं हा मला एक प्रश्न पडलेला आहे. अनेक सभा संमेलनं केली, पण स्वतःविषयी काय बोलायचं. मी नेहमी भाषणं केली ती स्वला वगळून केली. माझ्या भाषणामध्ये मी येणार नाही याची खबरदारी
मी घेतली तो संस्कार मला ज्ञानेश्वरांनी दिला. ज्ञानेश्वरीमध्ये स्वतःविषयी ज्ञानदेवांनी एकही शब्द काढला नाही. ते मी शिकलो. म्हणून बोलताना शक्यतो स्वतःला वगळून बोलता आलं पाहिजे असं माझं मत होतं. पण आजचा प्रसंग वेगळा आहे. आज हा निरोपाचा प्रसंग आहे, सेवानिवृत्तीचा प्रसंग आहे. आपण सर्वांनी अत्यंत भावपूर्ण रीतीनं माझ्याविषयीच्या धंदेविषयीच्या प्रतिक्रिया इथं व्यक्त केलेल्या आहेत. तुमच्या मनातला प्रेमभाव, तुमच्या मनातला सद्भाव, तुमच्या मनातलं मैत्र, तुमच्या मनातली सांगुलपणाची गोष्ट त्यातून प्रतीत झाली असं मी मानतो. तुमच्या सगळ्यांच्या या प्रेमाचा मी अत्यंत आदरपूर्वक स्वीकार करतो. आज माझ्या समवेत दंदे, राजेंद्र दंदे निवृत्त होत आहेत. हाही एक निव्वळ योगायोग आहे. खरं तर असे योगायोग नियतीच ठरवत असते. नियतीची शहाणी योजकता असा मी एक शब्द नेहमी वापरतो. कारण मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे. आज विज्ञानाच्या दिनी, राष्ट्रीय विज्ञान दिनी माझी सेवानिवृत्ती होती. मी मराठीचा प्राध्यापक आहे, मराठीचा चाहता आहे आणि कालच मी मराठी दिवस साजरा करून आज इथं आलो. हा किती योगायोग आहे पहा. आणि माझ्या सेवानिवृत्तीच्या समारंभाला सायन्स फॅकल्टीमध्ये काम केलेला एक कर्मचारी फिजिक्समध्ये आणि परत कविता लिहिणारा, माझ्याप्रमाणेच मी केमिस्ट्री केलं आणि परत मराठी केलं, हाही एक योगायोग आहे. दंदे हा सुरुवातीपासून कविता लिहितात. दैनिक संचारची पुरवणी मी पाहायचो, दिवाळी अंक पाहायचो. त्यावेळेस दंदे माझ्याकडे कविता द्यायच्या. त्यांच्या कविता मी काही वेळा प्रकाशित केलेल्या आहेत. तर कवितेवर प्रेम करणारा हा जीव आहे आणि अतिशय मनापासून त्यांनी कविता लिहिल्या. त्यांची पुस्तकही प्रकाशित केली झाली. आज तेही सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना प्रथमतः मी शुभेच्छा देतो. आज मी इथं तुमच्या समोर उभा आहे तो निरोपाचा नमस्कार करण्यासाठी नाही. मी तुमच्या समोर उभा आहे तो कृतज्ञतेचा नमस्कार करण्यासाठी उभा आहे. ज्या योगायोगाचा मी उल्लेख केला तो आणखीन एक योगायोग सांगतो. ज्या साली कर्मयोगी आप्पासाहेब कालादी यांचं देहावसान झालं त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात मी या महाविद्यालयात पाऊल ठेवलं. आणि आप्पासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त, जयंती दिनानिमित्त जे जे कार्यक्रम या महाविद्यालयात झाले त्या प्रत्येक कार्यक्रमात मी अत्यंत मनापासून सहभागी झालो. आयोजक म्हणून सहभागी झालो आणि त्याच्याबरोबर ते काम करताना मला अतिशय समाधान लाभलं. त्याचं कारण आहे कर्मयोगी आप्पासाहेब काळादी यांचा एक प्रचंड प्रभाव माझ्या मनावर आहे. मला त्यांचा सहवास लाभला नाही, पण आता माननीय चेअरमन साहेबांनी सांगितलं की माझ्या वडिलांचा संबंध संचारशी होता. दैनिक संचारच्या स्थापनेपासून ते संचारचे वार्ताहर आणि एजंट होते. त्यावेळेस आमच्या वडिलांनी आप्पासाहेबांना, मेघराज काकांना अतिशय जवळून पाहिले आणि जेव्हा कधी या कालादी फॅमिलीच्या संदर्भातला विषय निघायचा त्यावेळेस ते अतिशय अतीव आदराने त्यांच्याविषयी बोलायचे. माझे वडील, त्यांचा स्वभाव मला माहीत होता. वायफळ स्तुती करणारा स्वभाव त्यांचा नव्हता. उगी स्तुती करायची म्हणून कधी ते स्तुती करत नसत. मोजून जोखून बोलणारे होते ते. पण आप्पासाहेबांविषयी बोलताना मात्र ते अतिशय आदराने बोलायचे, अतिशय प्रेमाने बोलायचे. आणि तो सगळा प्रभाव आप्पासाहेबांना न पाहता देखील माझ्या मनात आहे. शेवटी वडिलांचे जे संस्कार असतात, वडिलांचे शब्द जे असतात ते कायम आपल्या अंतःकरणात कोरलेले असतात. तसं काहीच आप्पासाहेबांविषयी माझं झालं आणि त्यामुळं
माझा पहिला कृतज्ञतेचा नमस्कार असणार आहे तो कर्मयोगी अप्पासाहेब कालारे. त्यांच्या संस्थेमध्ये मला सेवा देण्याची संधी मिळाली हा खरंच एक योगायोग आहे आणि हा एक शुभयोग आहे असं मी मानतो. त्यानंतर स्वर्गीय मेघराज काकांच्या विषयी देखील आदराची भावना मी प्रकट करतो. मेघराज काकांचा सुद्धा केवळ संगमेश्वरच्याच निमित्ताने माझा संपर्क आला असं नव्हे, तर संचारच्या निमित्ताने देखील खूप वेळा त्यांना मला बोलावं लागलं, बोलता आलं. अनेक निर्णय घेताना त्यांच्याशी संवाद त्यावेळेस झाला. मेघराज काकांचा आणि माझ्या वडिलांचा खूप संबंध होता. ते जायचे यायचे, वडील भेटायचे त्यांना, आणि त्यामुळेही मेघराज काकांविषयी देखील एक जवळीक माझ्या मनात होती. अतिशय प्रेमळ, रुजू, कमी बोलणारं आणि सगळ्यांचं हित चिंतणारं व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. माझी जी पहिली मुलाखत 1992 साली या संगमेश्वरमध्ये झाली तेव्हा मुलाखतीला मेघराज काका चेअरमन म्हणून उपस्थित होते. बेडकर सर त्यावेळेस होते. ती मुलाखत झाली आणि मुलाखत झाल्यानंतर जवळपास माझी निवड निश्चित झाली. त्याची चर्चाही झाली, पण पहिल्या मुलाखतीत मला घेतलं गेलं नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे मी BSc होतो. BSc MA BEd असं माझं क्वालिफिकेशन होतं आणि अप्रुव्हलला कुठेतरी प्रॉब्लेम येईल, अप्रुव्हलची समस्या निर्माण होईल असं वाटल्यामुळं पहिल्या मुलाखतीच्या वेळेस एक चांगला कॅन्डिडेट आहे पण तरी सुद्धा घ्यावं की नाही असा विचार करून शेवटी माझं नाव थोडंसं मागं राहिलं आणि त्यावेळेस तृप्ती सोनवणे काम करतही होत्या आणि त्यांना संधी देण्यात आली. पण माझं जे पूर्वसुकृत असेल त्या पूर्वसुकृताप्रमाणे माझे दिवस संगमेश्वरमध्ये लिहिलेले होते. 2च महिन्यामध्ये तृप्ती सोनवणे यांच्या यजमानांची बदली कलकत्त्याला झाली आणि त्या गेल्या तिकडे. त्यानंतर पुन्हा मुलाखत झाली आणि पुन्हा मुलाखत देताना मला काहीही विचारण्यात आलं नाही. त्यावेळेस मुलाखतीला आलेले पुजारीला तुम्ही एवढंच विचारलं आणि माझी निवड केली. मेघराज काकांनी लक्षात ठेवलेलं होतं, साधारण ती नोव्हेंबरमध्ये ती मुलाखत झाली होती, सप्टेंबर नंतर नोव्हेंबरमध्ये, आणि मी इथं रुजू झालो कनिष्ठ महाविद्यालयात. तर त्यावेळेस त्यांनी विचार केला नाही. पहिल्या वेळेस आपण ठीक आहे सायन्सला आहेत म्हणून थोडासा विचार केला त्यांनी, पण दुसऱ्या वेळेस मात्र ही संधी मिळाल्यानंतर त्यांनी मला आवर्जून इथं संधी दिली आणि अतिशय आनंदानं मी इथं काम करीत आहे. मला माझं एक स्वप्न होतं. मी अनेक व्याख्यानं पुण्यामध्ये ऐकली, अनेक थोर लोकांचे विचार ऐकले आणि ते ऐकत असताना असं वाटायचं की यांच्यासारखं आपल्यालाही थोडंसं बोलता आलं पाहिजे. त्यांच्या इतकं मोठं नाही होता आलं तर त्यांच्या चरणाची धूळ तरी आपल्याला होता आली पाहिजे असं मला वाटायचं. आणि म्हणून मी नेहमी विचार करायचो की आपण विज्ञान विद्याशाखेची पदवी घेतल्यानंतर मात्र कला विद्याशाखेतच प्रवेश करायचा. मी ठरवून टाकलं. अक्षरशः मला लोकांनी त्यावेळेस वेड्यात काढलं. माझे शिक्षक माझ्या वडिलांकडे जायचे आणि सांगायचे वेडेपणा करतोय तो, असं कुठं असतं का वगैरे वगैरे. पण माझा निर्णय पक्का होता आणि मी शास्त्र शाखा सोडून, खरं तर BSc झाल्यानंतर मला चांगला त्यावेळेस जॉब किंवा नोकरी मिळू शकली असती, कारण मी पुणे विद्यापीठातून झालो होतो, बऱ्यापैकी मार्क होते आणि संधी होती. पण तरी देखील मी म्हटलं आपण मराठीकडे जावं, विद्यार्थ्यांसमोर छान बोलावं, छान साहित्य वाचावं. आयुष्यभर एखाद्या कारखान्यामध्ये बसून रसायनांचा गंध घेण्यापेक्षा साहित्याच्या दालनात राहून साहित्याचा रस आपण आस्वादत राहावा असं मला वाटलं आणि म्हणून मी मराठीचा प्राध्यापक होतो. मराठी विषय निवडला आणि या संगमेश्वर महाविद्यालयासारख्या अत्यंत ज्ञानसंपन्न आणि निकोप वातावरणामध्ये मला नियतीनं पाठवलं. मी इथं आलो आणि अतिशय मला सांगायला आनंद वाटतो, मी नव्या जुन्या माणसांबरोबर काम केलं. नव्या जुन्या माणसांविषयी म्हणजे आता जे आहे
बरेचसे नंतर लागलेले आहेत, कितीतरी लोक नवीन आहेत. पण मी डॉक्टर NT पुंडे, पॉलिटिकल सायन्सचे नीलकंठ पुंडे, काय माणसं होते. डॉक्टर इरेश स्वामी, डॉक्टर प्राध्यापक ह बेनूर, LH जहागीरदार, डॉक्टर राजेंद्र बिडकर, डॉक्टर राजशेखर हिरेमठ, अल्लाउद्दीन कांबळे, सगळी जुनी माणसं आणि आपापल्या विषयामध्ये मातब्बर असणारी, म्हणजे आपापल्या विषयामध्ये ज्यांची मुद्रा उमटलेली होती अशी माणसं. त्यांच्याबरोबर मला काम करायला आणि तो आनंद माझ्या मनामध्ये खूप मोठा आहे. कारण त्या लोकांकडून बऱ्याच जणांनी सांगितलं की आमच्याकडून माझ्याकडून काही शिकायला नाही. मला वाटतं खरं तर ते तुमचे गौरवाचे बोल आहेत, पण खूप मोठी माणसं पाहिली, त्यांच्या सहवासानं खूप शिकवलं. अत्र्यांचं एक वाक्य मला आठवतं, तऱ्हेच्या पाणीमध्ये आहे, आयुष्यभर मी सद्गुणांच्या दाराशी माधुकरी मागितल्या. आयुष्यभर मी सद्गुणांच्या दाराशी माधुकरी मागितली, म्हणजे सतत मी सद्गुणांच्या दारामध्ये हात पसरून उभा आहे. आणि ते मला या लोकांकडे पाहिल्यानंतर कळालं की आपण यांच्याकडून घेत राहिलं पाहिजे आणि यांच्याकडून शिकत राहिलो. विनम्रता काय असते, ज्ञानसंपन्न झाल्यानंतर सुद्धा त्याचा गर्व कुठेही होऊ देता कामा नये. या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून कुठेतरी माझ्या अंगामध्ये थोड्या प्रमाणात आल्या असाव्यात असं मला वाटतं. माझा खूप आव्हान आहे. दयानंदमधली एक आठवण सांगतो. संगमेश्वर विषयीचं माझं जे प्रेम आहे ते प्रेम त्या एका उदाहरणातून, एका किस्स्यातून देखील खूप काही सांगणार आहे. 1993-94 या काळात मी संगमेश्वर आणि दयानंद दोन्ही ठिकाणी पार्ट टाइम नोकरी करत होतो. आणि दयानंदच्या स्टाफ रूम मध्ये बसल्यानंतर तिथं देखील ज्येष्ठ मातब्बर मंडळी होती. मला आठवतं शिरगावकर सर होते, भिडे सर होते, प्रसादचे वडील डॉक्टर नरेंद्र कुंटे होते, प्राध्यापक चंद्रभूषण कुलश्रेष्ठ होते, अनेक नामांकित अशी नावं होती तिथे. त्यांच्याबरोबर काम करत होतो. आणि एकदा चहाची वेळ जी असते मध्ये, त्या चहाच्या वेळेमध्ये सगळे प्राध्यापक असे बसलेले होते आणि त्यांच्यामध्ये मीही बसलो होतो. प्राध्यापक चंद्रभूषण कुलश्रेष्ठ यांनी विचारलं, तुम्ही संगमेश्वरला काम करता आणि दयानंदला हे काम करता, दोन्ही संस्थांमध्ये काम करताना तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कोणती संस्था जवळची वाटते, कुठं काम तुम्हाला कायमस्वरूपी करावं वाटते? खूप मोठी माणसं, भिडे सर वगैरे इतिहासाचे प्राध्यापक सगळे होते. एका क्षणाचाही विलंब न करता मी उत्तर देऊन टाकलं, मला संगमेश्वरला काम करायला आवडेल. असं मी म्हटलं. सगळेजण माझ्याकडे आवाक होऊन बघितले. मी काय विधान केलं हे मला नंतर कळालं. सगळेजण माझ्याकडे आवाक होऊन पाहायला लागले, कारण सगळे मोठे लोक होते आणि त्यांच्यासमोर मी धडधडीत सांगतोय की मला संगमेश्वरला आवडेल. दयानंदमध्ये बसून दयानंदच्या प्राध्यापकांसमोर उपस्थित राहून म्हणतोय मी. मला नंतर प्राध्यापक चंद्रभूषण कुलश्रेष्ठनी म्हटलं देखील, अहो तुम्ही असं कसं काय म्हणाला तुम्हाला? सर, अंतरीचे धावे स्वभावे बाटेरी म्हणून माझ्या मनात जे आहे ते मी बोललो म्हणलं आणि त्यात काही खरं नाही. पण मला त्या सगळ्या लोकांनी एक प्रश्न केला होता, तुम्हाला संगमेश्वरलाच का काम करावंसं वाटतं, संगमेश्वर एवढं जवळचं का वाटतं? तर त्याचं कारण मी त्यांना सांगितलं की तिथला जो जिव्हाळा आहे तो मला अकृत्रिम वाटतो. तिथलं जे प्रेम आहे ते मला अकृत्रिम वाटतं आणि तिथं देखील चांगली माणसं आहेत, पण माझी नाळ कदाचित संगमेश्वरच्या मातीशी जोडली गेली असते आणि म्हणून मला तिथं काम करणं आवडेल असं मी त्यांना म्हणालो. कुलश्रेष्ठना मी हेच उत्तर दिलं. कवी होते, कुलश्रेष्ठ नामांकित कवी होते आणि त्यांनी तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे, स्पष्ट बोललात, पण मनातलं बोललात हे महत्वाचं आहे असं त्यावेळेस त्यांनी ते सांगितलेलं होतं. आपल्या संस्थेचे चेअरमन माननीय श्री धर्मराज काळावी यांच्या बरोबर देखील खूप काही
राहून काम करता आलं, शिकता आलं. विशेषतः सुरुवातीपासून म्हणजे 1992 पासून मी त्यांच्या बरोबर होतो. आज ते असते तर त्यांच्या समोर देखील मी नक्कीच हे बोललो होतो की 92 पासून मी त्या संचारचं काम करत होतो, इंद्रधनु पुरवणीचं. सुरुवातीचे काही वर्ष मी सदर लिहित होतो किंवा आणखीन काही काम करत होतो, संपादनाचं काहीसं काम करत होतो. आणि नंतर मात्र पुरवणी माझ्याकडे आली, संपूर्ण रविवार पुरवणी, दिवाळी अंक, सिद्धेश्वर यात्रा विशेषांक, आषाढी यात्रा विशेषांक आणि साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने निघणारे सगळे विशेषांक होते. या निमित्तानं माननीय श्री धर्मराज काळादी यांच्याशी अनेक वेळा बोलता आलं, बसता आलं, त्यांच्याशी चर्चा करता आली. आणि तो 10 वर्षातला 10-12 वर्षातला जो कालखंड आहे, तो कालखंड देखील खूप काही देऊन गेला मला, खूप काही आनंदही देणारा ठरला. आणि त्यांच्या कामाची, त्यांच्या एकूण शैलीची मला अतिशय जवळून अशी ओळख झाली. खूप त्यांच्याकडून शिकता येण्यासारखं आहे आणि ते आपण शिकावं असं मला वाटत राहिलं. आणि त्यांच्या विषयीचा देखील एक नितांत आदर माझ्या मनामध्ये आहे. माझी, त्यांनी उल्लेख केला भाषणामध्ये, माझी निवड जेव्हा झाली त्यावेळेस अतिशय अटीतटीचे प्रसंग होते. सरांना माहीत आहे, महाराष्ट्रातले अनेक नामांकित मंडळी मुलाखतीला आलेले होते आणि सगळे प्रयत्न करून थांबलेले होते. पण अशा परिस्थितीमध्ये माझं भाग्य, माझ्या आईचा सिद्धेश्वराला बोललेला नवस आणि त्याच्याबरोबरच माझ्या या माननीय श्री धर्मराज काळादी यांनी जी पाठांकन माझी केली, शेवटपर्यंत माझी पाठांकन केली आणि त्यामुळेच मी या महाविद्यालयामध्ये काम करतो. ही कृतज्ञतेची भावना आज मला नोंदवावी लागते. म्हणून मी म्हणालो की मी निरोपाचा नमस्कार करत नाही, तर मी कृतज्ञतेचा नमस्कार करण्यासाठी उभा आहे. मी आणखीन थोडा वेळ बोलतो. माझ्या आवडीच्या क्षेत्राची, अध्यापनाची सुरुवात मी ज्ञानेश्वरांपासून केली. कालच्या वक्त्यांनी सांगितलं, काय कोण जाणे, काय असेल ते असो, पण ज्ञानेश्वर माझ्या मनामध्ये भरून राहिला असं त्यांनी सांगितलं. माझी अवस्था तशीच आहे. माझ्या बोलण्यामध्ये तुम्ही नाही म्हणलं तरी ज्ञानेश्वर येतोच. आणि ज्याचं खरंच मराठीवर प्रेम आहे, त्याच्या बोलण्यामध्ये माऊली आणि माऊलीची वचनं आली तर त्यात काही आश्चर्य नाही. तर माझा पहिला तास मी घेतला, मी ठरवून टाकलं होतं पहिला तास मी घेईन तो ज्ञानेश्वराचा. आणि मी सेवा करताना हेही ठरवून टाकलं होतं, शेवटचा तास घेईन तो सुद्धा आध्यात्मिक विषयावरचा घेईन, ईश्वर चिंतन आणि संतांचा विचार शेवटच्या तासाला देखील मी विद्यार्थ्यांपर्यंत मांडेन. आणि काल मी समर्थ रामदासांचा संप्रदाय आम्हाला अभ्यासाला आहे, तो संप्रदाय, त्याविषयीची सगळी माहिती गेल्या 2-4 दिवसामध्ये त्यांच्यासमोर. मला अतिशय आनंद आहे, कारण पूर्वसंस्कृत असल्याशिवाय असं घडत नाही. देवळात जाऊनच पुजाऱ्याची भक्ती होते असं नाही, संगमेश्वर सारख्या मंदिरात येऊन सुद्धा पुजाऱ्याला भक्ती करता येते. हे मी माझ्या परीनं थोडंसं दाखवून देण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल. या संगमेश्वरानं मला अनेक आठवणी दिल्या, अनेक गोष्टी दिल्या. संगमेश्वरच्या ग्रंथालयाविषयी काय बोलावं, माझ्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये संगमेश्वरच्या ग्रंथालयाचं खूप मोठं योगदान. निंबाळकर सरांनी उल्लेख केला, अनेकांनी खूप गोष्टी उल्लेख केल्या. खरं तर त्या सगळ्या गोष्टी माझ्या मनात आहेत. तर निंबाळकर सरांनी उल्लेख केला, ग्रंथालयामध्ये अनेक पुस्तकांवर माझी सही त्यांनी पाहिली. आणि खरं सांगतो, ग्रंथालयामध्ये जायचं, वेगळी पुस्तकं चाळायचं, वेगळं नवीन पुस्तक आलेलं, किमान मराठीच्या संदर्भातलं तर ते मागवायचं, या सगळ्या गोष्टी मी सातत्यानं करत राहिले. आणि वाचनाची तर आवड होतीच. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अधिक ग्रंथांना माझ्या हाताचा स्पर्श झाला आणि अधिक ग्रंथांनी माझ्या मनाला स्पर्श केला, माझ्या जीवनाला स्पर्श केला. तो भाग मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. माणसाचं व्यक्तिमत्व हे अशा ग्रंथांनी घडतं, थोर पुरुषांच्या सहवासाने घडतं. आणि हे दोन्ही भाग्य मला संगमेश्वरच्या या भूमीला दिले. मारुती चितमपल्ली
यांनी आपल्या लेखनामध्ये एक वाक्य वापरलेलं आहे. त्याने असं म्हटलंय की चांगली माणसं आणि चांगले ग्रंथ आयुष्यात भाग्याने येतात. चांगली माणसं आणि चांगले ग्रंथ हे माझ्या आयुष्यात आले, हा संगमेश्वरनं दिलेला भाग्ययोग आहे असं मी मानतो. त्यामुळं संपूर्ण मॅनेजमेंटला, ज्योती कालाजी मॅडमना सुद्धा, सर्वांनाच मी त्याबद्दल धन्यवाद देतो. अनेक गोष्टी सांगता येते, पण शेवटी सेवानिवृत्तीच्या वाटणारा सुद्धा किती बोलायचं असतं याची एक मर्यादा असते. माझ्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या बोलायच्या आहेत मला, पण आता साहेबांनी सांगितलं की निवृत्तीनंतर देखील काहीतरी अपेक्षा आहेत, तर निश्चितच संगमेश्वरमध्ये येऊन नक्कीच त्या संदर्भात काही करण्याचा प्रयत्न करेन आणि चांगलं जे आहे आपल्याला देता आलं तर ते जरूर देऊ, एवढंच मी म्हणेन. प्राचार्य बुवा सरांबरोबर देखील अनेक वर्ष मी इथं व्यतीत केले. वंदना पुरोहित मॅडम, अनेक सहकारी, खरं तर मला सगळ्यांचीच नावं घ्यायची आहे, कारण नाव कुणाचं घ्यावं आणि कुणाचं नाही असं झालं. मला सगळे माझे सहकारी सगळ्यांचीच नावं माझ्या मनामध्ये आहेत. मी सगळ्यांची नावं घेतलं असं गृहीत धरा तुम्ही, आणि सगळ्यांविषयीची मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या भूमीनं मला शब्दांचं धन दिलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचं प्रेम मला उलटलं मिळालं. कधीतरी विद्यार्थी येऊन मला भेटून सांगतात, सर तुम्ही शिकवलेली ही कविता मला अजून आठवते. काल परवा एस पाटील पाहिलं, एक विद्यार्थ्याला आणि खाली झुकून म्हणायला लागला, सर तुम्ही शिकवलेली बनगरवाडी आठवते. असं म्हणल्यानंतर मला वाटतं आपल्याला सगळी पावती मिळालेली असते, कारण तो विद्यार्थी जवळपास 15-20 वर्षापूर्वीचा होता आणि जेव्हाचा विद्यार्थी सांगतो बनगरवाडी मला आठवते. एक मागे विद्यार्थी म्हणाला होता, गोविंदाग्रजांची प्रेमाखातर शिकवलेली कविता अजूनही माझ्या मनात तशीच काही आहे. मग मी म्हणालो, तू माझ्या प्रेमाखातर बोलतोयस? तर तो म्हणाला, नाही सर. म्हटलं खरोखरच ती माझी भावना आहे. तरी सुद्धा त्या सगळ्यांविषयी, त्या विद्यार्थ्यांविषयी, त्यांच्या भावनेविषयी मी आदर प्रकट करतो आणि ज्ञानेश्वरांच्या शब्दात मी माझ्या भाषणाचा समारोप करतो. ज्ञानेश्वरी सगळे घेऊन झाल्यानंतर ज्ञानदेवानी तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी ध्येयावे ही तुमते विनविले दिया, असं त्यांनी म्हटलं. म्हणजे काय, तर माझ्याकडून काही न्यून राहिलं असेल तर ते तुम्ही दूर करा, आणि माझ्याकडून काही अधिक झालं असेल तर ते तुम्ही कमी करून घ्या, ही मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतोय. थांबतो इथं. मी पुन्हा एकदा सगळ्यांनी प्रेम व्यक्त करतो आणि आपली त्यांच्या विचारातूनच आपल्याला कळतं की त्यांची उंची आणि साहित्याची आवड आणि ज्ञानेश्वराबद्दलचा आदर आपल्या लक्षात येतं. मी अलीकडे केलं तर आपल्या सर्वांचं तुम्ही नाव घेतलं. यानंतर आपल्या कॉलेजचे नवारी प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा साहेब विनंती करतो त्यांच्याबरोबर. आजच्या सेवानिवृत्तीनिमित्त उपस्थित असलेले डॉक्टर सुहास पुजारी, कवी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो तो सार्थ ठरावा, अशा पद्धतीने ज्यांचा अनुभव मी अनेक वर्ष घेतला ते सहकारी राजेंद्र दंदे. मराठीचा वारसा पुजारी सरांना ज्यांनी दिला त्यांनी उल्लेख केला ते प्राध्यापक नरेंद्र कुंदे, आणि तोच वारसा मगाशी सरांनी नियती अशी अनेक गोष्टींचा उल्लेख केला. तिथूनच मी सुरुवात करतो. तेवढं मी कालही म्हणालो होतो की एवढं सगळं आहे की नाही माझं वैयक्तिक मत आहे माहिती नाही मला, पण योजना हा शब्द वापरला की अशी योजना जुळवणारा कोण आहे माहीत नाही. त्याचा शोध अनेकांनी घेतलेला आहे. कालही त्या शोधाबद्दलच ते व्याख्यान होतं. पण एवढी मात्र खात्री आहे
की असे सगळे योजना जुळवून आणणं हे होत असतं आणि त्याच्यावर माझी श्रद्धा पण आहे आणि विश्वास पण आहे. आणि त्यामुळं आज शेजारी बसायला मिळालं प्रसाद कुंटे, कुठेतरी गुरूंची आठवण म्हणा, तो वारसा म्हणा, किंवा ती परंपरा आपोआपच व्यक्त होते. सगळेच एकत्र जुळून येतात. सौभाग्यवती कांचन पुजारी, मिहीरपेक्षा जास्त पूर्वाची आज आठवण झाली, पण आज ती येऊ शकत नाही हे समजलं होतं. सौभाग्यवती महात्मा गांधी, अनेक PhDचे विद्यार्थी, कारण नावांची यादी मलाही माहिती आहे की वेळ खूप झालाय. मोरकर सरांच्या बद्दल जे काही निंबर्गे सरांनी सुरुवात केली काही समज नाही. काही जणांना 2 मिनिटं देतात, काही जणांना वेळेचं बंधन देत नाही. पण निंबर्गे सर असे चित्रकार आहेत की एखाद्याचं चित्र रंगवायचं तर चित्रकाराच्या हातात असतं. प्रत्यक्ष होती प्रतिमा उत्कट ज्याला म्हणतात ते मला वाटतं निंबर्गे सरांनीच करावं. हीच खरं तर आपल्या कॉलेजची एक संस्कृती आहे. मनसोक्त दिलखुलासपणे माणसं बोलतात, वेळ दिला तरी बोलतात, नाही दिला तरी बोलतात. दुड्डे सरांनी तर कवितेच्या माध्यमातून ते मांडलं. फक्त आता जो उल्लेख झाला की क्रमाक्रमाने पुढे जायचा विचार करतोय, त्यामुळं थोडीशी सुरुवातीला पार्श्वभूमी म्हणून गोळा करतोय. आज SS पाटील सर तर मनापासून बोलले. तुम्हाला जे वचन दिलं होतं ते वचन त्यांनी तंतोतंत पाळलं. वैज्ञानिक शिस्तीचा, बर्नार्ड शॉचं मला वाटतं वाक्य की वैज्ञानिकांचं आणि विज्ञानाचं फार दडपण घेऊ नये. आज साहित्यिक झाले असं मी म्हणू शकेन. आणि गेले महिनाभर सरांनी ज्याचा उल्लेख केला आणि मी पुजारी सर सतत म्हणतोय, त्यांनी ते गमतीने सांगितलं, इतकं हसायला लागलो की शेवटी त्यांनी स्वतःहूनच निर्णय घेतला. विस्त प्राचार्यांच्या नावावरती पावती पडत नाही, स्वतःहूनच निर्णय घेतला की सर जरा आम्ही बाहेर जाऊन येतो. आता हे जे होतं ना त्याच्यातनं जे व्यक्त होतं की कुठंतरी प्रचंड ताण, प्रशासन म्हणले की ताण असतो हे उघड आहे. म्हणजे तो कुणालाच चुकलेलं नाही. अगदी रणजित जोशींसारखे माझे मित्र आहेत, संपादक आहेत, खूप त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि संगमेश्वरची त्यांचं नातं जुनं आहे. म्हणजे जाता जाता उल्लेख मी करतो की मगाशी आल्या चेअरमन साहेबांनी उल्लेख केला की पत्रकारिता क्षेत्रातले अनेक लोक आले, त्यांच्या कारकिर्दीची सुरुवातही संचारपासून झालेली आहे मला माहिती आहे. त्यानंतर त्यांनी जी काही उंची गाठली, डाऊन टू अर्थ सारख्या मासिकामध्ये सोलापुरातल्या व्यक्तीचा लेख प्रसिद्ध होणं अशक्यप्राय गोष्ट वाटत होती. आणि तोही संशोधनावरती आधारित. पुजारी सरांनी अगदी नेमका उल्लेख केला की त्यांची प्रतिभा आणि संशोधनाच्या क्षेत्रात आत्ता ते नावापुरतं PhD साठी करतायत. अनेक PhDला मार्गदर्शन केलेले असे मित्र सरांचे आले. मुद्दाम मी मित्र म्हणतो, माझा उल्लेख त्यांनी मित्र म्हणून केला. कम्फर्ट झोन म्हणतात ना, तो आज कम्फर्ट झोन मी अनुभवतोय. आणि पुढचं वाक्य अपेक्षित आहे जे अनेकांनी सांगितलं की मी अजिबात बोलणार नाही. उद्याही तो कम्फर्ट झोन असणारच आहे आणि त्याची खात्री माननीय चेअरमन साहेबांनीच दिलेली आहे. आणि मीही त्यांना विनंती अशी करेन, फक्त कांचन वहिनींचं मला जरा काळजी वाटते की उद्याही तुम्ही जर असंच म्हणाला, कारण अनेक प्रसंग आले. म्हणजे आत्ता अलीकडची 2 वर्ष जर सोडली तर मला वाटतं त्याच्या आधी मी पूर्वाचा उल्लेख त्यासाठी केला. अगदी लहान असलेली पूर्वा जेव्हा येऊन खडूसाठी हट्ट धरायची, तेव्हा वडील असलेले पुजारी सर रागवायचे, अजिबात तसलं काही करायचं नाही. वडील तासाला गेले, मी कोरेसर असायचो. कोरेसरांचा खरं तर सरांनी सांगितलं की अनेकांचे उल्लेख करायचे. का माहिती नाही, म्हणजे साठे मॅडम असतील, पुजारी सर असतील, राज्यशास्त्र विभागात काय येऊन गप्पा मारत होते रहस्य अजूनही कळलं नाही. कदाचित पुंडे सरांचा उल्लेख त्यांनी केला, विंदू सरांचा केला नाही असेल. कुठंतरी पूर्व असं म्हणायचे की नाही त्याचा वडील रागवतात, मग आम्ही आमच्या काकाच्या प्रेमाने तिला कळू द्यायचो. त्याच्याबद्दल काय झालं असेल तेच माहिती. मी याच आठवणी का सांगतो, कारण आपल्याला माहिती आहे की जसं वहिनी काय म्हणत असतील उशीर झाल्यानंतर, कारण वय पाटील सरांनी तर खूप वेळा बोलत होतो, जेव्हा ते हसत होते ना तेव्हा संध्याकाळचे 7:30 वाजलेले होते, मलाही कल्पना आहे. त्यामुळे एकमेकांच्या वहिनी काय म्हणतात हे आम्ही एकमेकांना शेअर केलेलं आहे. प्रशासनामध्ये सरांनी जे योगदान दिलं, खरं तर
पाटील सरांनी आणि विशेषतः IPSC कोऑर्डिनेटर म्हणून पुरोहित मॅडमने उल्लेख केला की त्या डेटा कलेक्शन आणि त्याच्याबद्दलची त्यांची भावना. आज त्यांचं पत्र आलंय, खरं तर चेअरमन साहेबांना ते पाठवायचं होतं. राधाकृष्णन कमिटीने याचा पण विचार केलेला आहे आणि कुठेतरी तो प्रोसेस सक्तीचा किंवा अतिशय कठीण क्लिष्ट असा वाटू नये म्हणून तर राधाकृष्णन समितीची नेमणूक केलेली आहे. आणि त्याच्यात जे बदल होणार आहे तिथं तुमच्या संस्थेने जे काही केलं त्याला योग्य न्याय मिळेल अशा पद्धतीनं ॲक्रिडिटेशन होईल याची खात्री त्या पत्रामध्ये दिलेली आहे. तर आपलं म्हणणं आहे ना ते ठामपणे मांडायलाच पाहिजे. ते पुजारी सरांनी मांडलं काय, त्या दोघांची तरी अवस्था काय असते एकदा खालती विचारून बघा, त्यामुळे ते काही फार वेगळं नसतं. पण एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो, माननीय ज्योती मॅडमशी मी काल परवाही बोललो, समारंभाविषयी आपण अधिकृत प्रशासनाला माहिती देतच असतो. त्यांनीच सांगितलं होतं आणि आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळा असं चित्र होतं ना की मग काय नॅकच्या बाबतीत मराठी विभागाचं काय. ज्योती मॅडमनी सचिव या नात्याने सांगितलं होतं की मी स्वतः विभागात गेले, सगळ्या कॉलेजमध्ये जी 2-3 डिपार्टमेंट्स अतिशय चांगलं डॉक्युमेंटेशन केलंय. सर आर्ट्सला तर स्पष्ट सांगा तुम्ही मराठी विभागात जा आणि मग आर्ट्सचे सगळे लोक त्या पद्धतीने डॉक्युमेंटेशन करतील, इतकं ते चांगलं झालेलं आहे. त्यामुळं अनेक गोष्टी आहेत. 30 वर्ष 3 दशकांचा सहवास आहे. आज त्याला एक वळण मिळतंय. म्हणजे धंद्याच्या बाबतीत मी तेच म्हणेन, एवढीच वर्ष धंद्याचाही सहवास होता. ती सुरुवात जी केली ती फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स, तोडकरी सर, देसाई सर, कोठे सर आता रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. तिथं जी काही आठवण म्हणजे आजही मी ते विसरलेलो नाहीये. 2च मजले होते तेव्हा, तिथपासून आमचा प्रवास सुरू झालेला होता. युवक महोत्सव किंवा वेगळ्या कारणानिमित्त त्या फिजिक्स डिपार्टमेंटला जोडला गेलो, तिथं धंद्यांची ओळख झाली. आणि मग सांस्कृतिक खातं म्हणलं की धंदे कविता सांगणार हे तर निश्चित आहे, सगळ्यांनीच सांगितलं. त्यांनी कोणालाच सोडलं नाही. कवितेच्या त्यांच्या शब्दसुमनांनी सोडलं ते मी आज म्हणतोय. मला त्यांना बसल्यानंतर उल्लेख केला. विद्यापीठात गेले, प्रशासनाचा भाग म्हणून त्यांना विद्यापीठात नेमणूक करावी लागली. अनेक वेळा त्यांना म्हणले की सोडा आणि या संगमेश्वरमध्ये, तिथे गेल्यानंतर कविता तुमच्या कवी झाल्या एवढं वाटतं निश्चित आहे. ते म्हणाले व्हाईस चान्सलरवरती पण कविता केली, शब्दसुमनांची मला व्हाईस चान्सलरने त्यांनी अर्पण केलेली होती. आणि खऱ्या अर्थाने ते मनापासून करतात. प्रत्यक्षात जर पाहिलं, जसं मगाशी उल्लेख झाला ना की सायन्सला सर आहेत की कोणाला म्हणजे त्यातली पदवी माहीतच नव्हतं, बऱ्याच जणांना ते अनभिज्ञ होते. तसं धंद्यांच्या बाबतीत बऱ्याच जणांना जेव्हा माहीत नव्हतं तेव्हा आम्हाला कळलं होतं. कदाचित त्यांच्या डिपार्टमेंटच्या हेडना पण माहीत नव्हतं की हे कविता करतात. तेव्हापासून आमची ती मैत्री होती. संगमेश्वरची परंपरा आणि एक कल्चर आपण म्हणतो ना की कुठंतरी ते सगळं एकमेकांशी जोडून घेणं, यातूनच बऱ्याचशा गोष्टी सहजपणे सुटतात. या आता उल्लेख करताना पुजारी सरांनी केला रविवारच्या पुरवणीचा. मी आणि कुंटे सर जेव्हा प्रोटोकॉल म्हणून प्रत्यक्षात चेअरमन साहेबांना सोडायला गेलो होतो, खरं सांगतो मनापासून ते प्रोटोकॉल वगैरे सोडा म्हणतात, तुम्ही तिथं थांबा, स्पष्ट भूमिका आहे. ते प्रोटोकॉलच्या जंजाळात आणि चौकटीत अडकलेलं आपलं मॅनेजमेंट नाही, आपल्याला माहिती आहे. इथून इथपर्यंत जाईपर्यंत कोर्सपर्यंत फक्त पुजारी सरांबद्दलच ते बोलत होते. 2 उल्लेख त्यांनी केले. कुंटे सरांना कधीही तुम्ही विचारू शकता. मुख्य त्यांचा उल्लेख होता वडिलांबद्दलचा. मी वडिलांबद्दल फार कमी बोललो, कारण पुजारी सरांच्या आधी त्यांच्या वडिलांचा जवळपास रोजचा संबंध याचं नातं होतं. इतकं त्यांनी ते आवर्जून उल्लेख केला. आणि मग मी म्हणालो की सर रविवारच्या, अरे ते राहायचाच उल्लेख करायचा, किती महत्वाचा उल्लेख होता, मी विसरलो. सर तुम्ही सांगा. रविवारच्या पुरवणीच्या बाबतीत आता सरांनी उल्लेख केला. इतक्या मोठ्या प्रमाणात मराठीतले साहित्यिक संचारला जोडण्याचं काम पुजारी सरांनी केलं आणि आवर्जून चेअरमन सरांनी उल्लेख केला. त्याच्या पुढची गोष्ट मी सांगू इच्छितो. त्यांनी एकदा मेघराज काकांशी चर्चा झाली आणि त्यावेळी लँडलाईन होते. एक दिवस फोन आला, सर तुम्ही लिखाण का करत नाही? म्हणजे मित्र बोलतोय, साहजिकच आहे. असे अनेक विभाग प्रमुखांना फोन केलेले होते. प्रत्येक विभाग प्रमुखाला त्यांनी लिहितं केलं. ते मी आवर्जून सांगू इच्छितो. त्या लिहिण्यातून केवळ लिहितं करणं नव्हे, त्याची खात्री पण घेतली की माननीय मेघराज काकांना जाऊन सांगणं की सर आपल्याच कॉलेजमध्ये, त्यांनी ती कल्पना तात्काळ उचलून धरली की बाहेरचे साहित्यिक आम्ही निवडलेले लोक
काय गरजेचे आहे ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, ही खात्री मॅनेजमेंटची होती. मग ते म्हणाले, सर हा उपक्रम तात्काळ सुरू करा. संचारमधला पहिला लेख पुजारी सरांमुळे आला, हे भाग्य मला लाभलं. मला वाटतं याचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. असे अनेक लेखक महाराष्ट्रात आहेत, नावांची नुसती यादी करायची झाली तर आज ते खूप नामवंत आहेत. पण त्यांना कुठेतरी नामानिराळा, मगाशी म्हणाले ना की ज्ञानदेवांचा उल्लेख त्यांनी केला, की हे जे सगळं करायचंय त्याच्यात पुजारी सर कुठंच येत नसतात. लेखामध्ये म्हणा तो कुठंच येणं शक्य नसतं. पण तो माणूस जो पुढे जातो, ही मित्रत्वाची भावना, की ज्याला आपण सहवेदना म्हणतो, की अनेक संकट म्हणा, अनेक सुखदुःखाचे प्रसंग त्याला मी एकत्र येतो. मगाशी उल्लेख झाला आदरणीय अप्पासाहेबांच्या निधनानंतर प्रत्यक्षात त्यांची स्मृतीनिमित्त आपण जेव्हा वक्तृत्व स्पर्धा घेतली, 33 वर्ष स्पर्धा ती चालवत आहेत. आम्ही परवाच उल्लेख केला, अनेक वेगवेगळे त्यावेळेचे लोक आले होते, की एक माणूस 33 वर्ष एक डिपार्टमेंट सांभाळतो, सोपी गोष्ट नाही. आणि ती स्पर्धा हळूहळू त्यांनी राज्यव्यापी केली. राज्यातले अनेक नामवंत वक्ते त्या स्पर्धेतनं पुढे आलेले आहेत. हे छोटे योगदान आहे. प्रज्ञाचा प्रसंग आठवला, राजशेखर हिरेमठ सरांचा मगाशी उल्लेख झाला. हिरेमठ सर, मी आणि पुजारी सर, मी पुजारी सर नुकतेच लागलो होतो. टेम्पररी नावाचा शिक्का होता आमच्याकडे आणि स्टाफ रूम खूप मोठी होती. त्या टेम्पररीपणाचा कधीच विसर पडला होता. मगाशी त्यांनी सर्वांची नावं घेतली. शेरोशायरी चालायची, आलाउद्दीन कांबळे सर शेरोशायरी म्हणायचे. संस्कृतचे राधा जोशी सर त्याला वेगळ्या पद्धतीनं सुभाषित सांगायचे. त्याला दाद देणारे का अनेक होते. हीच खरं कॉलेजची परंपरा आहे. मगाशीच उल्लेख झाला की भोगीशल सर कधीच त्यांच्या केबिनमध्ये चहा घेत नव्हते. उठायचे, स्टाफ रूममध्ये जायचे आणि माझ्या टीचर्स बरोबर एन्जॉय करणार, आणि ते एन्जॉयच करायचे. एरवी कडक शिस्तीचा जो माणूस सगळ्या भारताला माहिती आहे, मी उत्तम भारताला म्हणतो, केवळ महाराष्ट्राला सोलापूरला नव्हे, तर त्या माणसाची प्रतिभाशक्ती, साहित्य जे खुललं ते आपल्या स्टाफ रूममध्ये. आणि तो अनुभव आम्ही, मला वाटतं तिथं आपली सुरुवात झाली. आणि मग तिथून पुढं मग ते मराठी वाङ्मय मंडळ असो, समाज विज्ञान मंडळ असो, कितीतरी क्षेत्रामध्ये आम्ही एकत्र काम केलं. ते सगळं आठवायला लागलं की एकच गोष्ट जाणवते, कुठेतरी हा मित्र म्हणायचा की इतक्या गोष्टी सगळ्या आपल्याला करायच्या. ते आत्ताचं वरवरचं वाक्य आहे, ते कदाचित पाटील सरांना प्रोत्साहन देण्यासाठी असेल किंवा बाकीच्यांना काही त्यात वाटू नये म्हणून त्यांची बाजू मांडतात. उपप्राचार्याची जबाबदारी असते, लोकांची बाजू मांडावी लागते. मग त्यातनं जे काही पुढे आलं, किती गोष्टी असतील कॉलेजच्या बाबतीत त्यांनी केलेल्या त्याची गणतीच नाही. एक माणूस जेव्हा सर्वस्व अर्पण करून महाविद्यालयासाठी कृतज्ञ भावनेने काहीतरी करतो, ती भावना प्रत्यक्षात जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये दिसते, की आज त्यांच्या बोलण्यातनं जाणवली की विद्यार्थी घडवणं त्यासाठी काय काय करता येईल. ते उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू आहे, कोणाला विश्वास पण बसणार नाही. मला आठवतंय त्या इंग्लिश लँग्वेज लॅबच्या समोर एक प्रथा होती, बेलाचं झाड होतं. त्या लँग्वेज लॅब समोर आपण प्लॅटफॉर्म केला होता. चव्हाण सरांना कदाचित ते आठवत असेल. व्हॉलीबॉलची टीम जिंकून आली. मला वाटतं टीम मॅनेजर म्हणून सुद्धा आपण अनेक वेळा तिथे गेलेला. वडील उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू होते. वडिलांचा वारसा मगाशी योजना म्हणाली ना, त्यांचे वडील आणि माझे वडील एकत्र काम केलेलं आहे. आणि ते दिवस होते सायकलवर काम करण्याचे. आज मिहीर कालच त्यांनी सांगितलं, सर कसं येणार, वहिनी आणि बाकीच्यांना घेऊन कुटुंब येणार. गाडीवरती येतो शक्यतो. म्हणजे नका येऊ सर, काल तब्येत बरी नव्हती. त्यामुळे मुलगा आहे, तो घेऊन आला तर खूपच उत्कृष्ट होईल. वडिलांपासूनचा, सायकल पासूनचा प्रवास इथपर्यंत तुम्ही आणला, यात तुमचं योगदान निश्चित आहे. संस्था तर आहे, मॅनेजमेंट तर आहेच आहे. हे वैभव तुम्ही प्राप्त करून दिलं. आणि कुठेतरी जी योजना असते ना, की आपल्या पूर्वजांनी जे सगळं केलं ते कुठेतरी त्याचं फळ आपल्याला मिळतं. आपण अतिशय सुखामध्ये ते करतो. मिहीर आणि पूर्वा ज्या पद्धतीनं आयुष्यामध्ये वाटचाल पुढे करणार आहे, ती सगळी पार्श्वभूमी कुटुंबीय त्या बाबतीत तर अतिशय जवळून आम्ही पाहिलेलं आहे. आसऱ्याच्या मागं, संचारच्या मागं घर होतं. कधी कधी आम्ही जायचो, काहीतरी काम असायचं, संचारमध्ये असायचे, अगदी निर्धास्तपणे आम्ही तिथं थांबायचो. हे सगळं जेव्हा आठवतं तेव्हा एकच पुढे येतं की ती जी भावना आहे समर्पणाची, तिथं कुठं असं न्यूज राहत नाही. न्यूज वगैरे तर मला उल्लेख केला, ते विसरून जा. जे तुम्ही दिलं ते भरभरून दिलं आणि तेच पुढच्या पिढीला, पुढच्या विद्यार्थ्यांना
आणि आम्हा सगळ्या सहकार्यांना मार्गदर्शक निश्चित आहे. आज मी एवढंच म्हणेन, पुण्याला वगैरे जाणार नाहीयेत सर, ते पुढं तिथं काय होणं ते सगळंच आलं त्यामध्ये. काल आम्ही बोललो, वासुदेव मुलाटे नावाचं म्हणजे अगदी अलीकडचं उदाहरण आहे. विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, अतिशय वयस्कर ग्रस्त, म्हणजे त्यांचं वय मला दुसऱ्या दिवशी कळलं. आता ते 78च्या वर वय होतं. सरांचे जवळचे मित्र, असे कितीतरी मित्र त्यांनी सांगितले. फडकुले सरांच्या बाबतीत सर बोलायला लागले, मी कोरे सर नेहमी म्हणायचो, फडकुले सर त्यानंतर त्यांच्या व्याख्यानाची स्टाईल किंवा थोडासा तो प्रभाव असतो ना, तो पुजारी सरांमध्ये आहे. पण त्यांनी असे किती अभ्यासक अभ्यासले त्याची तर गणतीच नाहीये. आम्ही सुरुवातीला म्हणायचो, असं सर भाषणाला आले, मित्र म्हणून म्हणायचो, आजही म्हणतो तो आम्हाला अधिकार आहे. ते असा एक व्यवस्थित स्टान्स घेतात, म्हणजे आम्ही ते स्टान्स बघतो, आजही तीच अवस्था आहे. आणि मग छायागाना म्हणतात ना, प्रेक्षकांवरती जो प्रभाव पडतो, शब्दपेग, उच्चार, अगदी प्रामाणिकपणे सांगतो. सुरुवातीला जेव्हा कॉलेजमध्ये आलो, सूत्रसंचालन करा म्हणून सांगितलं, करायची अशी सवय होती, प्रामाणिकपणे मान्य करतो. सरांनी सांगितलं जाता जाता की अशा काही सवयी असतात, कम्फर्टसाठी लागतात. माणूस शब्द रिपीट करतो, बऱ्याच वेळा काही हाताच्या हालचाली असतो किंवा असं घट्ट धरून बसतो, त्या गोष्टी सुरुवातीला होतात. प्रत्यक्ष स्टेजवर आल्यावर एवढे संवेदनशील प्रेक्षक असल्यानंतर ते होणं अपेक्षितच असतं. सरांनी सहज सांगितलं होतं, तेव्हा जरा राग आला होता पहिल्यांदा, सर जरा बदला की तुम्ही, फार व्हायला लागले. तेव्हा राग आला होता, हेही मान्य, पण हीच मैत्री असते. आणि ते वय असं असतं नाही की दुसऱ्याचा सल्ला ऐकणं म्हणजे ते वयात सहन होत नाही. पण त्या मित्रांनी तेही सांगितलं, तुला सहन नाही झालं तरी मी सांगणारच, कारण हे माझं काम आहे आणि तुला सुधारण्याची माझी इच्छा आहे. ती इच्छा जर प्रामाणिक असेल तर मग अडचणी कुठंच येत नाही. आज त्यांच्याकडनंच अनेक गोष्टी शिकलेल्या सांगितल्या. फडकुले सर असतील, चिदंबरी सरांची मुलाखत इथे घेतलेली मला आठवत आहे. आठवणींची जंत्री व्हायला लागली की लोकांचं घड्याळाकडे लक्ष जाणार हेही मला माहिती आहे. पण काय बोलावं आणि काय नाही असं सर जे मगाशी म्हणाले, त्याच्यात एकच जाणवतं, कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आठवणींचा संग्रह. आता मी त्यांना एकच विनंती करेन, लिखाण मागं पडलंय, वाचन मागं पडलंय, पण म्हणण्यापेक्षा म्हणेन की लिखाण मागं पडलंय. त्यांच्या वहिनींना मी ते सांगेन की ते प्लॅन ठरलेलं आहे आणि त्यांचं नियोजन जसं असेल. आता सर आम्हाला तुम्ही सांगा की असे असे संदर्भ पाहिजे, कॉलेजच्या बाबतीत आठवत नाही, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमची वेळ मागून येतो. निश्चितपणे आपल्या सगळ्या आठवणींना उजाळा देता येईल. या आठवणींना उजाळा देण्याचं एकच कारण आहे, संगमेश्वरची संस्कृती अधिकाधिक सुदृढ करायची, अधिकाधिक विकसित करायची. तेच खरं तर मॅनेजमेंटचं स्वप्न आहे. मला वाटतं यातून जे काही आज आपल्याला मिळालं, कविवर्य राजेंद्र धंदे, सुहास पुजारी यांनी जे काही योगदान कॉलेजसाठी दिलं, मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आभारापूर्वी सत्कार मूर्तीचे कोण सत्कार करत असतील तरी सत्कार करावा. झाले या लवकर सत्कार करणार लवकर यावं. उशीर लावा लागलाय. बसून घ्यावं एखादी 2च मिनिट. फोटो कोणच काढी नाही. चला की 2 मिनिटं थांबा. एवढा उशीर थांबले.
खटक्यानं उठून जायला कशाला थांबायचं. एकच मिनिटं बोलते. मी पण सरांची विद्यार्थी होते आणि आहे. सर आम्हाला कोरे सर माझ्याकडे बघतात आहेत. कोरे सर पण मला शिकवलेले आहेत. बुवा सर पण मला शिकवलेले आहेत. या कॉलेजची मी स्टुडंट आहे आणि पहिल्यांदा मी BA मराठीमधून झाले होते आणि आमची बॅच 2002ची. तो त्यावेळेस मी सहज त्यावेळेचा बॅचचा एक फोटो काढला. मला ते आठवलं आणि मला असं मनातून आलं की आमच्या बॅचच्या पण सरांना असावी म्हणून तो मी प्रेम सरांना गिफ्ट केला आहे. प्लीज मी सरांना असं विनंती करेन की तो प्रेम थोडंसं ओपन करून दाखवा. धन्यवाद सर. तो फोटो आहे. तर मोहोळकर सरांनी मला ही संधी दिली आभार मानण्याची. संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर. आता आपण बऱ्याच जवळपास 1.5 तास आपण सरांच्या सेवानिवृत्तीबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये सरांच्या बद्दलच्या सगळ्यांच्या भावना जागे झाल्या. मला कल्पना आहे सगळ्यांच्या मनात सरांच्या बद्दल असे वेगवेगळे अनुभव सरांबरोबर घालवलेले क्षण आठवतात आहेत. पण प्रत्येकालाच इथं व्यक्त करणं शक्य नाही आहे. पण त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर हे सगळं लक्षात येतं. मी इथे 1997ला 11वीला माझं इथे ॲडमिशन होतं. तेव्हापासून जवळपास 2000 पर्यंत मी इथे जोग मॅडम असतील, जोशी मॅडम असतील, परसाळकर सर असतील, हिरेमठ सर असतील, देशमुख सर असतील आणि पुजारी सर असतील यांच्या संपर्कामध्ये मी फार होते. कारण माझा विषय मराठी होता. नंतर मी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये गेले. माझा विषय बदलला तो भाग होता. पण मराठीबद्दल माझ्या मनामध्ये सरांच्याबद्दल खूप असीम असं होतं. सर जेव्हा वर्गात शिकवायचे आम्ही सरांचा लेक्चर अटेंड करायचो तेव्हा इतकं त्या विषयामध्ये गुंतवून शिकवायचे. सरांना असं भाव आलेला पण सर पुसायचे नाही. इतकं त्या विषयामध्ये गुंतवून शिकवायचे. त्याच्यामुळे त्या विषयाची ओढी केवळ आणि केवळ सुहास पुजारी सरांच्या बद्दल म्हणजे शिकवण्याच्या स्टाईलमुळं मी तो विषय त्यावेळेस घेतला होता. खरंच मी मनापासून सरांचा अगदी धन्यवाद देते. सर मराठी विषयाबद्दलची ओढी तुमच्यामुळे निर्माण झाली. धन्यवाद सर. आता मोहोळकर सर मला म्हणाले मॅडम तुम्ही आभार म्हणा. सरांच्या या सेवानिवृत्तीनिमित्त आपण सगळे इथं एकत्र जमलेलो आहोत. एवढ्या व्यस्त वेगळं ह्याच्यामध्ये सुद्धा साहेब इथे आले आणि थोडा वेळ का असेना आपल्याला वेळ दिला. त्यामुळं मी प्रथमतः धर्मराज काळदी सर यांचाही या ठिकाणी आभार मानते. आणि आमचे सत्कारमूर्ती सेवानिवृत्तीनिमित्त सुहास पुजारी सर आणि दंडे सर यांना आपण सगळे त्यांच्या सेवेबद्दल नक्कीच सलाम देण्यासाठी या ठिकाणी आपण इथे उपस्थित आहोत. त्याबद्दल आपल्या सर्वांचं कॉलेजकडून आणि हा सेवानिवृत्तीनिमित्त सगळे आपण इथे उपस्थित आलो. सगळ्यांकडून पुनश्च एकदा सगळ्यांचा आभार म्हणून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.